जीवनित्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरतं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। अतुलितबलधामं हेमशैलावदेहं दनोजवनकृशानुद्यानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरि ब्रह्म स्वरूपं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसतं हृदयारविन्दे भवं भवामी सहितं नमामि। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। कान्हेश्वर भगवान नरसिंह भगवान की श्री भागवत महापुराण की जय। भगवान की सब संतन की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव। राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे। बड़े प्रेम से बड़े भाव से सभी लोग क्या बात है। राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद
महापुराण की जय। नमः पार्वतीपते हर हर महादेव। अकारण करुणा वरुणालय भगवान श्री द्वारिकाधीश आणि भगवान श्री द्वारिकाधीशांची वांगमयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण कालपासून आपण श्रवण करीत आहात। भगवान परमात्म्याच्या दिव्य अशा अवतारांचं वर्णन श्रीमद भागवत। इतर सर्व पुराण सगळ्यांना पुराण म्हणतात, पण भागवताला मात्र महापुराण शब्द लागला। 17 पुराण लिहिली आणि तरी सुद्धा व्यासजींचं मन उद्विग्न आहे। सरस्वतीच्या तीरावर व्यासजी बसलेले आहेत आणि व्यास महर्षी हनुवटीला हात लावून बसलेले कालच्या प्रसंगामध्ये आपण बघितलं, उद्विग्न आहेत। तसं महाभारताचे श्लोकाचा जर विचार केला तर 1.25 श्लोक, त्याच्यातले 25,000 बाजूला काढले। राहिले 1 लाख। त्याच्यातूनही व्यासांनी अजून श्रीमद भगवद्गीता ही महाभारतातलीच आहे, भीष्म पर्वातील 17 पुराणांचं लिखाण झालं, पण तरी सुद्धा मन उद्विग्न आहे। बघा संत कसे असतात, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, नव्हे नव्हे तर परोपकाराय पुण्याय। परोपकाराला संतांनी पुण्य म्हटलंय। पुण्य पुण्य म्हणजे तरी काय, पुण्याची व्याख्या तरी काय? परोपकार खऱ्या अर्थाने संतांनी त्यालाच पुण्य समजलंय। व्यास उद्विग्न आहेत। पुण्य सलीला सरस्वती मातेच्या तीरावर हनुवटीला हात टेकून व्यास महर्षी बसलेले आहेत, उद्विग्न मन आहे। आणि अशा प्रसंगी बघा, उद्विग्न मनामध्ये, उद्विग्न अवस्थेमध्ये कुठेतरी आशेचा किरण ज्यावेळेस दिसतो त्यावेळेस मनुष्य हर्षित होतो, आनंदित होतो, प्रफुल्लित होतो। आणि तसंच घडलं महाराज। काय घडलं? समोरून त्यांना देवर्षी नारद येताना दिसले आणि महर्षी नारदांना पाहिलं, त्यांचा स्वर कानावर पडला आणि आनंद झाला महाराज व्यासजींना। नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भगवान की जय। नारद महर्षी भगवान की जय। देवर्षी नारद समोरून येत आहेत। व्यासजी नारदांना पाहिलं आणि आनंदाचे अश्रू डोळ्यातून निघाले लागले। त्या आनंद अश्रूंनी न्हावून निघाले व्यासजी। जवळ आले, प्रणिपात केलेला आहे। नारद महर्षी विचारतायत, आपल्या चेहऱ्यावरची उद्विग्नता मला सर्व काही कळते, सांगते। जरी तुम्ही आता हसत असला, जरी तुमचे अश्रू जरी आपले हसू, आपल्या नेत्रातील अश्रू प्रेमाचे असले
माझ्या अंगावर तुमचे जे अश्रू पडलेत ना ते थंड आहेत, याचा अर्थ ते प्रेमाचे आहेत. अश्रूचे प्रकार आहेत. ज्यावेळेस दुःख होतं त्यावेळेस येणारे अश्रू हे उष्ण असतात, गरम असतात. ज्यावेळेस मनुष्याला आनंद होतो, हर्ष होतो, उल्हासित होतो, त्यावेळेस मात्र त्याचे अश्रू थंड असतात. तुमचे अश्रू थंड आहेत, परंतु चेहऱ्यावरची उद्विग्नता, मनातील उद्विग्नता बोलून दाखवावी. एकदा बोला. व्यास महर्षी बोलायला लागले. 17 पुराणांचं लिखाण केलं, पण तरी सुद्धा मन उद्विग्न आहे. मला असं वाटतं भक्ती प्रामाण्यप्रत मला काहीतरी लिहावं असं मनामध्ये वाटतंय. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याच्या दिव्य अशा लीलांचं, दिव्य अशा अवतारांचं वर्णन करावं अशी मनामध्ये इच्छा आहे. नारदजींना हर्ष झाला, आनंद झाला. आणि खऱ्या अर्थाने नारदजींनीच अगोदर हे भागवत व्यास महर्षींना सांगितलंय. नारदजींना तरी कुणी सांगितलं? स्वतः ब्रह्मदेवाने सांगितलं. ब्रह्मदेवाला तरी कुणी सांगितलं? स्वतः परमात्म्याने सांगितलं. किती श्लोकात सांगितलं? 4 श्लोकामध्ये सांगितलं. त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. हंस रूपाने भगवान परमात्म्याने ब्रह्माजींना सांगितलं, ब्रह्माजींनी नारदांना सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं, व्यासांनी तेच भागवत शुक ब्रह्मांना सांगितलं. आणि शुक ब्रह्म ज्यावेळेस ही भागवत राजा परीक्षितीला सांगत होते, त्याच वेळेस सूतजी त्या ठिकाणी ती भागवत श्रवण करतायत. आणि सूतजी तेच भागवत पुन्हा सनकादिक आदी करून ऋषींना हे सगळं भागवत सांगतायत. नारदांच्या मुखातून व्यासांनी जे श्रवण केलंय ते लोककल्याणाचं भागवत. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि असं हे दिव्य भागवत आणि त्या भागवताची चर्चा आपण गेली कालपासून आपण चर्चा करतोय. श्रीमद भागवत ग्रंथ हा मी कालही बोलून गेलो की मृत्यू मंगलमय करणारा ग्रंथ आहे. मला असं वाटतं बाकीच्या ग्रंथाचं अध्ययन आपण करतो, परंतु मला भागवताचं विशेष नवल असं वाटतं की भागवत, एकाने मला विचारलं भागवत मुक्ती प्रदान करतं. म्हटलं हो, मुक्ती प्रदान करतं. काल मी बोलून गेलो की भागवत काय करतं? मरणच मारून टाकतं, मृत्यूलाच मारून टाकतं. जो भागवत श्रवण करतो ना त्याला मृत्यू येत नाही. मृत्यू कुणाला येतो? मृत्यू शरीराला येतो. आत्मा कधी मरत नाही. मुळात आत्मा जन्मतही नाही आणि आत्मा मरतही नाही. भगवान कृष्ण परमात्मा गीतेमध्ये स्पष्ट त्याचं उद्घोषणा करतात. न जायते म्रियते वा कदाचि नायं भूत्वा भविता वा न भूया अजो हो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. न जायते म्रियते वा कदाचि नायं भूत्वा भविता वा न भूया अजो हो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अरे बाबा, जो जन्मतो ना तो आत्मा नाही. आत्मा कधी जन्मत नाही, तो मरतही नाही. मग मरतं कोण, जन्मतं कोण? पंचमहाभूतांचा आश्रयाने पंचमहाभूतापासून तयार झालेला देह आईच्या गर्भामध्ये ज्यावेळेस येतो तो पंचमहाभूतापासून तयार झालेला असतो. तुलसीदासजी त्याचं गोड वर्णन करतात महाराज. क्षितिजल पावक गगन समीरा, क्षितिजल पावक गगन समीरा, क्षितिजल पावक गगन समीरा, क्षितिजल पावक पंचरचित अति अधम शरीरा, गगन समीरा, पंचरचित अति आधम शरीराला अधम म्हटलं. हा देह नाशिवंत वगैरे वगैरे.
शरीराची होय माती. शरीर कितना भी साजबाज कर लो लेकिन एक दिन तो जाना है. काया कुटिया खाली करना है. क्या बात है. आणि अशा श्रीमद भागवताची चर्चा गेली. कालपासून आपण आपल्या कान्हेगाव या पुण्यभूमीत भगवान नरसिंह काणेश्वराच्या भूमीमध्ये, पवित्र भूमीमध्ये आदरणीय वैकुंठवासी कैलासवासी साहेबराव पाटील उर्फ तात्या साहेबराव पाटील संगदेव पाटील जगताप यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपूर्ण या जगताप पाटील परिवाराने आयोजन केलं. सुंदर असं आयोजन केलं. एकदा टाळी वाजून आपण या परिवाराचं स्वागत करूया. माणसाला मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहता येतं ना, त्याचं हे उदाहरण आहे. अरे आहे तोपर्यंत तर जिवंत राहणं काय विशेष आहे पावडे बाबा. अरे पण गेल्यानंतर सुद्धा माणूस जगता आला पाहिजे, तो जिवंत राहिला पाहिजे. कसा? तुका म्हणे एक मरणेची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि मागच्या वंशजांनी काय करायचं असतं महाराज? हेच करायचं असतं की जे आपले पूर्वज गेले त्यांच्या प्रित्यर्थ, त्यांच्या स्मरणार्थ. मी सकाळीच बोलून गेलो. आज खरं तर अगोदर टाळ्या वाजवायला सांगणार. त्याचं कारण आहे, आज आपल्या कथेमध्ये खऱ्या अर्थाने 4 चांद लावण्यासाठी आमचे अरुण भैया पगारे गुरुजी या ठिकाणी आले. जोरात टाळी वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. कथेला कशी साथ संगत लागते मला, नाही का? काल आमच्या रावसाहेब नानांनी साथ संगत केली, पका नानांनी साथ संगत केली. आज त्याच्यात अजून भर पडली, नाही का? आमचे गुरुजी या ठिकाणी पगारे महाराज तेही या ठिकाणी साथ करण्यासाठी उपस्थित आहेत. हा ओंकार महाराज पगारे तेही देखील माईक द्या त्यांना. ओंकार महाराज ज्यांच्या नावातच ओंकार आहे महाराज, ओंकार स्वरूपा असे आमचे ओंकार महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे हरिभक्त परायण मृदंग केसरी मृदंगमणी कृष्णाजी महाराज लकारे, त्याचप्रमाणे आमचे प्रकाश नाना गायकवाड महाराज. काल त्यांनी पेटीची सुंदर अशी साथ दिली आहे की नाही. आजही त्यांना म्हटलं तर तुम्ही संवादिनी घेऊन बसा, परंतु त्यांना ते म्हटले ऐकायला मजा वाटते. ऐकायला तर सगळ्यांनाच मजा वाटते महाराज, कारण ही भक्ती श्रेष्ठ आहे. मी काल बोलून गेलो. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण. श्रवण भक्ती 1 नंबरची भक्ती. 9 प्रकारच्या भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती ही तुमची आहे. होतं काय माहिती का, तुम्ही कथा करणाऱ्याला इतकं उंचावर नेऊन बसवता ना, त्याला असं वाटतं की तुमचं माझं खूप अंतर आहे असं मला वाटतं, परंतु तसं नाहीये. वक्त्यापेक्षा सुद्धा श्रोते श्रेष्ठ असतात महाराज. स्वतः मला असं वाटतं माऊलीच बोलतात ना, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. ज्ञानोबा बोलतात की ज्या वेळेस कुंभक ऋषींच्या आश्रमामध्ये, काल बोललो मी, अगस्तींच्या आश्रमामध्ये ज्यावेळेस भगवान भोले बाबा येत आहेत आणि समोर बसतायत कथा श्रवण करण्यासाठी, त्यावेळेस खरं हेच म्हटले असतील अगस्ती, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की, हे शब्द नवती देखा. या भागवतातील शब्द नाहीयेत. आणि म्हणून साहेबराव तात्या जगताप यांचे चिरंजीव आदरणीय आमचे वर्गमित्र पत्रकार जनार्दन साहेबराव पाटील जगताप, कैलास महाराज साहेबराव पाटील जगताप आणि दत्तात्रय साहेबराव पाटील जगताप, त्याचप्रमाणे दिदी, सर्व परिवार, या सर्व परिवाराने खरं तर आपल्या वडिलांची आठवण, आपल्या पित्याची आठवण, द्वितीय स्मरण. अरे वर्ष श्राद्ध नीट होत नाही आपण पाहतो, है का नाही? पण सुनील दादा अगदी 2 वर्ष सतत आठवण स्मरण. काय ताकद याच्यात, ताकद आहे. काल मी सांगता विसरलो. आज मी बोललो सकाळी पगारे महाराज, स्मरणात किती ताकद आहे. आहे की नाही ताकद? बोला ना. अरे आठवणीत ताकद आहे की नाही? नाही, तुम्ही नुसत्या माना हलवाल मला माहितीये, पण दृष्टांत सांगितलं पटेल तुम्हाला. काय झालं, पगारे महाराज, लकारे महाराज, आमचे पकानाना, आम्ही चाललो होतो कीर्तनाला. असेच मला असं वाटतं वैशाख उलटून गेला होता. शिवरात्र, महाशिवरात्र नुकती झालेली होती. चालता चालता आमच्या दोन्ही मोटरसायकली एका झाडाखाली थांबल्या. थोडंसं पाणी वगैरे घेतलं आम्ही. मी पाहिलं शेजारी एक चिंचेचं झाड होतं आणि त्या चिंचेच्या झाडाला पावडे बाबा इतक्या सुंदर अशा चिंचा लागलेल्या होत्या, घोडचे घोड. शेवटी मला मोह आवरला नाही. मोकाटे गुरु, मी आपला दगड घेतला आणि त्या चिंचेच्या झाडावर बोला मारला म्हणून, आहे की नाही? हा, अर्ध तुम्ही बोलायचं असतं. मी दगड फेकून मारला आणि काय झालं,
अहो काय झालं काय विचारतात, चांगले 2-4 असे चिंचाचे मोठमोठे आकडे सांगळे साहेब पडले ना खाली. ते खाली पडल्यानंतर एक आकडा इतका मला त्याने मोहित केलं, मी बाकीचं सोडून दिलं, पण एक बोटूक घेतलं महाराज, ते अर्ध असं गाभोळलेलं होतं. ते तार दिवशी मी गेल की ते सोडलं ते चेअरमन, आणि ते सोडल्यानंतर काय झालं की ते मधलं जे होतं ना ते अर्ध पिकलेलं होतं, अर्ध कच्चं होतं हिरवं, आणि बाकीचं असं ते गाभोळं झालेलं, आणि त्याला असं पाणी सुटलेलं, आणि त्याला ते असा केशरी रंग, आणि असं वाटत होतं की आता लगेच काय करावं. काही झालं का तुमचं? तुमचं नाही, माझंही झालं. माझा दृष्टांत संपला. मला काय सांगायचं, अरे साधी चिंचेची आठवण जर कधी आपल्या शरीरांवर लगेच परिणाम करत असेल, आपल्या बुद्धीवर परिणाम करत असेल, तिने लगेच आपल्या बुद्धीला लगेच ताबडतोब कमांड दिली, लगेच ताबडतोब त्या बुद्धीला सांगितलं की तयार हो, लगेच जिभेला सावध केलं, लाळ ग्रंथी लगेच सुरू झाल्या, तोंडामध्ये लगेच दादा पाणी यायला लागलं. परिणाम झाला ना? नक्की झाला, सगळ्यांवर झाला महाराज. आठवणींचा परिणाम होतो, स्मरणाने परिणाम होतो, आणि या स्मरणाने विशेष परिणाम होतो. हे जे स्मरण आहे ना, हे स्मरण पुण्य देणारं स्मरण आहे, म्हणून याला पुण्य हा शब्द जोडला गेला. जे कोणी आठवण काढतात, जे कोणी स्मरण करतात, त्यांना पुण्य प्रदान करतं हे स्मरण. कारण तव ते पितृ आशीर्वाद देते नवे नवे. पूर्वजांचा वैकुंठाचा मार्ग जो काय तो अजून सुलभ करण्यासाठी मला असं वाटतं की हा सगळा खटाटोप आहे. बरोबर आहे की नाही? पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हे ज्ञानदेवा संग झाला हरिपाठ, ज्ञानदेवा संग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपल्या पूर्वजांचा मार्ग जर सोपा करायचा असेल, माऊली हरिपाठात बोलतात हो. हरिपाठ जर कळाला ना, मला नाही वाटत बाकीच्या लई खोल पाण्यात जायची गरज आहे. हरिपाठ नित्याने ज्याच्या घरी हरिपाठ होतो महाराज, दररोज संध्याकाळच्या वेळेस नित्य नेमनामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. नित्याने ज्याच्या घरी हरिपाठ होतो, लक्षपूर्वक आहे का, आपण त्या भागवताची चर्चा करत आहोत, ज्यांच्या निमित्ताने आपण ती चर्चा करत आहोत. खऱ्या अर्थाने वैकुंठवासी कैलासवासी तात्या यांना जाऊन 2 वर्ष पूर्ण झाली, तरी सुद्धा आठवणी मात्र चिरंतन आहे, चिरंतन आहे. माणसं जातात तो शरीराने, पण त्यांचं कर्तृत्व पाठीमागे शिल्लक राहत असतं, त्यांचं कर्म पाठीमागे शिल्लक राहत असतं. आयुष्यभर केलेल्या कर्माची जी काही पुंजी आहे, आयुष्यभर केलेलं जे सत्कर्म आहे, ते सत्कर्म कालानुपरत्वे कितीतरी दिवस ते चिरंतन राहतं, तसंच ते जिवंत राहतं. त्याच अर्थाने तो मनुष्य जरी शरीराने गेला तरी सुद्धा तो खऱ्या अर्थाने कीर्ती रूपाने पाठीमागे शिल्लक राहतो. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. माणूस जरी गेला तरी सुद्धा तो कीर्ती रूपाने पाठीमागे शिल्लक राहतो, आणि तो याच पद्धतीने. म्हणून ही जी आठवण आहे ही मोठी गोड आठवण आहे. आपण भागवताची चर्चा करतो 3 दिवसामध्ये, फक्त आपल्याला ठळक ठळक बातम्याच आपल्याला पाहता येतील, दुसरं काय करणार आहे आपण. व्यासजींनी श्रीमद भागवताची निर्मिती केली. कालच्या कथेत तुम्ही पाहिलं, शुक ब्रह्म राजा परीक्षितीला हे भागवत सांगतायत. काय सांगितलं राजा परीक्षितीला? राजा परीक्षितीकडनं अपराध घडला होता महाराज. राजा परीक्षितीला ज्यावेळेस ठाऊक झालं, माहीत झालं, कळालं काय का आपण 7 दिवसामध्ये आपण मरणार आहोत. मला असं वाटतं आपण सुद्धा, तुम्ही आम्ही सर्वजण या 7 दिवसातच आपण मरणार आहोत. मागच्या कथेत मी असंच सांगितलं तर एक म्हातारं लगेच उठून निघायला लागलो, म्हटले जे ऐकतील ते 7 दिवसात जातील, मी काही चाललो म्हटले मी. अरे हे 7 दिवसात म्हणजे कोणत्या 7 दिवसात? आज कोण वार आहे? आज बुधवार आहे. अरे नाही बुधवारी गेला तर गुरुवारी तरी जाईल, नाही गुरुवारी गेला शुक्रवारी, शनिवारी, रविवारी, सोमवारी, मंगळवारी.
जाईल तर या 7 दिवसातच जाईल महाराज, बरोबर आहे की नाही? मनुष्य या 7 दिवसाचं खरी जिंदगी आहे महाराज, त्याचं जीवन आहे. राजा परीक्षितीला कळालं अपराध घडला होता. एवढी कथाच पूर्ण सांगायला वेळ नाही, परंतु साधूचा अपराध घडला. सगळ्यांचा अपराध परवडला, साधूचा अपराध परवडत नाही महाराज. मेलेला सर्प साधूच्या गळ्यामध्ये टाकला आणि त्याचा परिणाम ऋषीपुत्राने शाप दिला. ज्यावेळेस कळालं, त्यांच्याच आश्रमातील गौरांग नावाचा विद्यार्थी राजा परीक्षितीला येऊन भेटतोय आणि त्याने सांगितलं की गुरुपुत्राने शाप दिला, 7 दिवसामध्ये तक्षक येईल आणि तुम्हाला दंश करील, त्यानेच तुमचा मृत्यू होणार आहे. रडायला लागली परीक्षिती. का रडतायत? गौरांग विचारतायत. मृत्यूचं नाव काढलं आणि लगेच रडायला लागले. नाही गौरांगा, नाही, मी मृत्यूच्या भीतीने रडत नाहीये. मला वाईट याचं वाटतंय. त्या गुरुपुत्राने, त्या शिष्याच्या, त्या ऋषीपुत्राने जो शाप दिला ना, तो असा नव्हता द्यायला पाहिजे. अरे लगेच ताबडतोब तात्काळ मला मरण यावं, मृत्यू यावं, याची मी खरं वाट पाहत होतो. मला बरं वाटलं असतं, परंतु 7 दिवस किती मोठा अवधी दिला मला. मी असं ऐकलंय की अरे खटवांग राजाला फक्त 1च तास उरला होता. बस 1 तास उरला खटवांग रायाशी, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. खटवांग राजाला फक्त 1च तास उरला होता, पण तरी सुद्धा त्याने त्याचं आत्मकल्याण करून घेतलं. अरे मला तर 7 दिवस बाकी आहेत गौरांगा, आता मला फक्त एकच सांग, मी काय केलं पाहिजे? गौरांगाने सांगितलं की आता संतांचा आश्रय घेतला पाहिजे. आणि मग संतांचा आश्रय घेतला. संतांनी सांगितलं की दिव्य अशा महात्म्याची भेट घ्या. निघाले महाराज सर्व राज्याचा त्याग करून. परीक्षिती सुद्धा किती भाग्यवान आहेत. ज्यावेळेस पवित्र गंगेच्या किनाऱ्यावर आले आणि त्या ठिकाणी शुकब्रह्म वाटच पाहत होते. लांबूनच पाहिलं शुकब्रह्माला, आनंद झाला परीक्षितीला. आणि परीक्षितीला येताना पाहून शुकब्रह्म म्हणतायत, राजन, उद्विग्न अशा मनाने तुम्ही आलात, खिन्न अशा मनाने आलात, पण काळजी करू नका, बसा, काय शंका आहे सांगा. त्यावेळेस परीक्षिती म्हणतायत, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत सज्जन, करा समाधान चित्त माझे. कै मी उद्धार पावेन, माझा उद्धार कशाने होईल? मला हे सांगा, मरणासन्न असलेला जो जीव आहे, त्या जीवाने नेमकं काय करायला हवं हे मला सांगा. राजा, तू फार भाग्यवान आहेस. अरे तुझ्या निमित्ताने हे भागवत मी सांगणार आहे, पण निमित्त मात्र तू आहेस. भगवान परमात्म्याने जशी गीता सांगितली, अर्जुनाचे निव्याजे. ज्ञानोबराय बोलतात, अर्जुन फक्त निमित्त आहे, परंतु सांगायचे मात्र समग्र दुनियेला, संपूर्ण विश्वाला, समग्र जीवाला. तसा तू फक्त निमित्त मात्र आहेस. भगवान परमात्म्याच्या दिव्य अशा अवतारांची चर्चा याच भागवतामध्ये आहे. तुला ऐकायचंय ना, मरणासन्न असलेल्या व्यक्तीने काय करावं? त्याने भगवत नाम घ्यावं. त्याने काय करावं? त्याने भगवान परमात्म्याचं नित्य भजन करावं. त्याच्या भजनामध्ये रंगून जावं. अंतरंगाने त्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये, आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये स्थान द्यावं, जागा द्यावी आणि त्याचं स्वरूप हृदयामध्ये पाहावं. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांतासी कामो विषयावरी. आतमध्ये जो राहतो महाराज, तो आत्माराम, त्या आत्मारामाचं नित्याने दर्शन घ्यावं. शुक ब्रह्म राजा परीक्षितीला हे भागवत सांगतायत. आणि विशेष म्हणजे हे भागवत श्रवण करण्यासाठी इंद्राला सुद्धा मोह आवरता आला. इंद्र तर कुंभ घेऊन आला म्हणे अमृताचा. शुकब्रह्म, हा अमृताचा कुंभ घ्या. मरणाच्या भीतीनेच खऱ्या अर्थाने परीक्षिती भागवत ऐकतोय ना, हे कुंभ घ्या, सगळं अमृत घेऊन टाका, मरणाची भीतीच राहणार नाही. याच्या मोबदल्यात आम्हाला हे भागवत सांगा, द्या. शुकब्रह्म म्हटले नाही. अरे हे देवतांच्या नशिबात नाहीये. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी भावा जन्म महा.
स्वर्गातले जे अमर, ज्यांनी अमरत्व प्रदान केलेलं आहे, ज्यांना जे मरणारच नाही असे देव, त्या स्वर्गातल्या देवतांना सुद्धा या मृत्यू लोकातला हा जो आनंद आहे, हा भक्तीचा आनंद आहे. कारण भागवत रूपी जे फल आहे, मी कालही बोलून गेलो, निगम कल्प तरोर गलो शुक मुखात अमृत द्रव्य संयुक्तम पिबत भागवत रसमालयो मुहुरुर्भो रसिका भुवि भाविका. निगम कल्प तरोर गलितम फलम शुक मुखात अमृत द्रव्य संयुक्तम पिबत भागवत रसमालयो मुहुरुर् रसिका भुवि भावुका. ही भावुक करणारी कथा आहे. ही कथा अंतकरणाला पाझर फोडणारी कथा आहे. या कथेमध्ये नुसतं केवळ देवाचं चरित्र नाहीये, या कथेमध्ये भक्ताचं चरित्र आहे. आणि या कथेमध्ये भगवान परमात्म्याच्या नामाचं रहस्य आहे. देव, भक्त आणि नाम काल बोलून गेलो. तेथीचे उत्तम चरण रोज वंदिता जळती दोषांचे डोंगर. कारण नाम कसं आहे, अरे नाम असे की पापाचे डोंगरच्या डोंगर भस्म करण्याची ताकद त्या नामामध्ये आहे. आपण पाहिलं असेल महाराज, वाल्या कोळी किती दुराचारी, किती दुराचारी. घेताना विठोबाचे जळ हवा वा काय हरकत नाही, टाळी जोरात वाजवा ना. मी काल बोललो ना, त्याच्यावर काही जीएसटी नाही, मोकळ्या मनाने वाजवा महाराज. का? नामाचं सामर्थ्य महाराज. पर्वत जळती पापांचे, पापाचे पर्वतच्या पर्वत जाळण्याचं सामर्थ्य हे नामामध्ये आहे महाराज. ते भगवान परमात्म्याचं नाव किती गोड आहे, किती गोड आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम. अहो त्या भगवान परमात्म्याचं सगळंच आधर, सगळं शरीरही मधुर आहे, त्याचं रूपही मधुर आहे, त्याच्या नजरेमध्ये डोळ्यामध्ये माधुर्य आहे, त्याच्या नजरेमध्ये करुणा आहे. त्याच्याकडे जरी पाहिलं महाराज, पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्यांची भूक नवजी माझ्या. नाव कसं आहे? जिभे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे श्रवणाची वाट चोखाळले शुद्ध गेले भेदाभेद निवारून. त्याच्या नाम रूपाने लीला याची चर्चा आपण करतोय महाराज या श्रीमद भागवताच्या निमित्ताने. यद्यपि लोके मरणम शरणम तदपि न मुंचती पापाचरणम. जर कधी माणसाला जर कळतंय की आपण मरणारच आहोत, तरी सुद्धा मनुष्य म्हणजे जीव पाप का करतो? गोड प्रश्न आहे. त्यावेळेस शुक ब्रह्मराजा परीक्षितला म्हणतात, राजन,
जीवात्मा जे शरीर धारण करतो त्या शरीराचे जे काही कर्म आहेत महाराज, यामध्ये वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्यंती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णान्यानी संयाती नवानी देही. ज्या पद अंते मती सगती, जशी वासना असेल गेल्या जन्माची त्या पद्धतीने राजन पुढची गती असते. अंतकाळाच्या वेळेस अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, कलेवर सांडतानी हा देह सांडतानी जशी भावना उत्पन्न होते, जो विचार उत्पन्न होतो ना, तोच खऱ्या अर्थाने पुढच्या जन्माला कारणीभूत ठरतो. साध्या साध्या गोष्टींना आपल्या घरी जर पाहुणे आले दादा, तर त्या पाहुण्यांचं पुन्हा आपल्या घरी येणं कसं ठरतं माहिती का? त्यांच्या जाण्याचं आदरातिथ्य आपण कसं करतो, काजळे पाटील, याच्यावर ठरतं त्यांचं पुढचं येणं. आणि आपण सुद्धा तेच करतो ना. आपण कुठं जर अतिथी म्हणून गेलो, पाहुणे म्हणून गेलो, तर आपण त्यांच्या घरून निघायच्या वेळेस ते आपली विदाई कशी करतात याच्यावर पुढच्या वेळेस यांच्याकडे यायचं की आता कळलं. अंते मती सगती. नाहीतर मग काय, आपण निघायच्या तयारीमध्ये जाणार आहे आपण 8 वाजता, त्यांनी 7 वाजताच जायचं लोकलनी निघून. आपण समजून चालायचं का पुढच्या वेळेस फक्त चहा घ्यायला यायचं आणि मुक्कामाला जायचं. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा, स्मरण अंतकाळाच्या वेळेस. राजा ज्यावेळेस वृषभदेवांचं चरित्र ज्यावेळेस सांगतायत महाराज, त्या वृषभदेवाच्या 100 पुत्रांचं चरित्र ज्यावेळेस सांगतायत, आता आपल्याला नाईलाज आहे, आपल्याला फास्टच मेल घ्यावी लागणार आहे. कसं सांगणार हे? आता विदर्भामध्ये गेली 8 वर्षापासून भागवत चालू आहे, बरोबर आहे की नाही? 8 वर्षापासून. पण गुरुजींना माहिती आहे तिकडं भागवत कसं असतं. सकाळी 9 वाजता सुरू होतं, दुपारी 1 वाजता संपतं दादा. हा, सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि रात्री परत 8 ते रात्री 12 पर्यंत. म्हणजे सकाळचे 4 तास आणि संध्याकाळचे 4 तास, असं 7 दिवस भागवत. आणि मग ते भागवत विस्ताराने श्रवण करायला मिळणं, विस्ताराने सांगणाऱ्याला सुद्धा आनंद होणं. आता तुम्ही सांगा 3 दिवसामध्ये मी म्हणून भागवताची चर्चा म्हणतोय, कारण संपूर्ण भागवत कसं सांगणार महाराज? आणि म्हणून ही चर्चा आहे. परंतु ज्यावेळेस वृषभदेवजींच्याच त्या 100 पुत्रांमध्ये भरतजी, ज्यांच्या नावावरून खऱ्या अर्थाने आपल्या देशाला नाव पडलं भारत. किती सुंदर नाव आहे महाराज आपलं. नाथ बाबा म्हणतात, भरत खंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. अरे भरत खंडामध्ये, भारत वर्षामध्ये जन्माला येणं हे भाग्याचं लक्षण आहे, सर्वांच्या भाग्यामध्ये नाही. याला अजनाब खंड, ज्यावेळेस भरत राजा ज्यावेळेस चक्रवर्ती सम्राट झाले त्यावेळेस याचं नाव होतं अजनाब पर्व. या देशाचं नाव अजनाब होतं. ते नंतर भरत राजांवरून भारत हे नाव पडलं. ते भरत राजा याच भूमीमध्ये रघुवंश, याच भूमीमध्ये किती पावन भूमी, किती पवित्र भूमी आहे महाराज. म्हणून या भूमीचं वर्णन करताना, या भूमीचा गौरव करताना खूप गोड गातात महाराज कवी. जहां डाल डाल पर सोने की, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा.
जहाँ डाल डाल पर सोने की, ये वो भारत है जहाँ ऋषी मुनी जपते हरि नाम की माला. इथला प्रत्येक बालक कोण आहे महाराज? इथली प्रत्येक बालिका ही राधा आहे आणि प्रत्येक बालक हा मोहन आहे महाराज. तो भारत देश आहे महाराज, ज्या भारतावरून हे नाव पडलं, दिव्य असं नाव पडलं, की ज्या भारताची चर्चा आज अखिल पूर्ण विश्वामध्ये महाराज. एक काळ असा होता आम्ही लहान असताना, भारत देश म्हणजे अगदी दारिद्र्याचा देश आहे की नाही, अगदी गरीब देश, अगदी कोणी त्याची करुणा करावी अशी एक भावना होती महाराज विश्वामध्ये. आज काय आहे? आज एक तिसरी शक्ती, नाही दुसरी शक्ती, पहिली शक्ती. टाळी वाजवा, आहे की नाही? आज असं आहे की जगामध्ये सर्वात मोठी शक्ती जर असेल महाराज, तर ती भारत देशाची शक्ती आहे महाराज. भारताकडे ती शक्ती म्हणून पाहिल्या जातं. हा शक्तीचा देश आहे. का शक्तीचा देश? शक्तीचा देश या करताय कारण इथे शक्तीचे पूजक आहेत, आहे की नाही? इथं काय आहेत? शक्तीचे पूजक आहे. कारण भारत हिला स्त्रीलिंगी शब्द वापरला आपण, भारत माता. बाकीच्या कुठल्याही देशाला माता शब्द नाहीये महाराज, पण भारताला मात्र माता शब्द आहे की नाही? बाकीचे कोणतेही देश पाहा तुम्ही, त्याला असं कधी ऐकलंय का तुम्ही अफगाणिस्तान पिता आमका माता? नाही, भारत, केवळ भारत. आणि तो भारत देश ज्या भरत राजांच्या नावावरून खऱ्या अर्थाने या देशाला नाव पडलं महाराज. इथं ऋषीमुनींची परंपरा आहे, इथले धर्मग्रंथ, इथले ऋषी साधू संतांचं वाङ्मय, संत वाङ्मय हा एक अमूल्य असा ठेवा खऱ्या अर्थाने आपल्याला आहे. आणि तो ठेवा आपण तो जपलाय, आपल्या पूर्वजांनी तो जपलाय. आणि म्हणून तर आतापर्यंत ती ज्ञानाची गंगोत्री आपल्यापर्यंत येऊन पोहोचली. ज्ञानदादांनंतर ते तर अगदी जे काही रहस्य होतं ते प्रगट गुह्य बोले. अहो, जे अप्रगट होतं आतापर्यंत ते प्रगट केलं ज्ञानोबरांच्या रूपाने 700 वर्षापूर्वी. आता अलीकडं आपण काही प्रथा पाडायला लागलो, हा भाग वेगळा. पण जे आपल्या संतांनी, जे आपल्या ऋषीमुनींनी, वेदांनी, श्रुतीने जे आपल्याला सांगितलंय महाराज, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, त्या पंथाने आपण चाललं पाहिजे. त्या मार्गाने आपण मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, त्या मार्गाने आपण चाललोय. आणि याच मार्गाने भरत राजा सुद्धा ज्यावेळेस कळालं, जीवनातलं सत्य कळालं, सगळं काय कमी होतं भरताकडे. मदालसा माता त्याचं वर्णन करते महाराज. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती, नदी गंगा वाहती, त्या घरी स्त्रिया राजराणी व संपत्ती, त्या घरी तुलस्त्रिया राजराणी वनस्पती फुले फळे ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, जागरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, पण हे सुख सांडोनिया कासा या वनसेविती. काय काय 18 म्हणजे भरताच्या काळामध्ये असे फक्त आंब्याच्या सीझनलाच आंबे असं नव्हतं. अहो, कायमच फळं राहायचे महाराज. फळा फुलांनी बहरलेला देश, ज्या घरच्या कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, कुलस्त्रिया प्रत्येक घरामध्ये, कुलवान स्त्रिया ही भारताची संपत्ती आहे महाराज. आपल्या घराण्याचं वैभव ही कुलवान स्त्री असते महाराज. कुलवान स्त्री ही आपल्या घराची संपत्ती आहे. म्हणून भारताकडे पाहताना महाराज मातृत्वाचा भाव जागृत होतो. म्हणून तर श्रुतीचं पहिलं वचन आहे. काय वचन आहे? त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. अगोदर माता आहे महाराज. नारीचा गौरव आपल्या संतांनी केलाय. स्त्रीचा गौरव
आमच्या ऋषीमुनींनी केलाय. यत्र नार्यस्तु पूजन्ति रमन्ते तत्र देवताः. ज्या राज्यामध्ये, ज्या देशामध्ये, ज्या नगरीमध्ये, ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होतो महाराज, त्या घरामध्ये काय होतं? यत्र नार्यस्तु पूजन्ते, ज्या ठिकाणी तिचा सन्मान होतो त्या ठिकाणी स्वतः लक्ष्मी नांदते महाराज. आहे का? यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते, त्या ठिकाणी देवता रममाण होतात. हे मी बोलत नाही, पण शास्त्रकार बोलतायत महाराज, संत बोलतात. हे संत वचन आहे. अशा भारतामध्ये आपण राहत आहोत. तो भरत राजा सगळं काही असताना देखील वैराग्य उत्पन्न झालं. ठराविक आपले आश्रम सांगितले महाराज. आपल्याला वेळ नसल्या कारणाने मी धावत्या वेगात सांगतोय, समजून घ्या. पण या सगळ्या आश्रमामध्ये श्रेष्ठ आश्रम कोणता आहे? आपण सहज सहज बोलतो महाराज. कोणता आश्रम श्रेष्ठ आहे? ग्रहस्थ आश्रम. हे का नाही? अरे संन्यास आश्रम तर श्रेष्ठच आहे, पण सगळ्या आश्रमांना सांभाळणारा जर आश्रम असेल तर तो ग्रहस्थ आश्रम आहे. आहे का नाही? मग निदान गृहस्थ आश्रम श्रेष्ठ आहे असं मी म्हटल्यानंतर निदान गृहस्थ आश्रमी लोकांना आनंद व्हायला पाहिजे की नाही? मग त्यांनी तर टाळ्या वाजवायला पाहिजे की नाही? हा सगळे संन्याशीच बसले माझ्यावर. मी सोडलं तर सगळे संन्याशीच. धन्य हो गृहस्थ आश्रम. त्या गृहस्थ आश्रमाला धन्य म्हटलं. सानंद सदनम. काय गोड वर्णन केलं भागवतामध्ये की हा गृहस्थ आश्रम कसा श्रेष्ठ आहे. या गृहस्थ आश्रमामध्ये काय होतं? प्रपंचही होतो आणि परमार्थ देखील होतो. आहे का नाही? वास्तविक प्रपंच आणि परमार्थ संपादन दोन्ही तुकोबराय बोलतात. आरो फजिती होते म्हणे. पण शेवटी काय सांगितलं? धन्य हो गृहस्थ आश्रम. जो कोणी महाराज हे दोन्हीची सांगड घालतो, ज्याला सुवर्ण मध्ये सापडला, बॅलन्सिंग ज्याला करता आलं, त्याला जमलं महाराज. नाहीतर मग काय आमचे हे सारखे भजनाला बोंबलत फिरता हो काय. असं होतं कधी कधी. हा झालं पण बरोबर आहे. असं आहे महाराज. हे सगळं जग जे चाललंय ना, हे सगळं जग धनाभोवती फिरतंय महाराज. बघा तुम्ही. सांगितलं महाराज. कोण कोण कशाने आकळल्या जातो महाराज? राजा कलेने आकळल्या जातो महाराज. कलौ नृपेन कलौ. राजा हा कला जर असली तर राजा आकळल्या जातो महाराज. किती मोठा राजा असू द्या, पण कलाकार जर कधी असला एखादा तर कलाकारापुढे त्या राजाला काय व्हावं लागतं? नतमस्तक व्हावं लागतं महाराज. कालिदास काय होतं कालिदासांकडं, परंतु कालिदास जर कधी गेले तर भोज राजाला उभं राहावं लागायचं महाराज. काय अधिकार होता महाराज. मी तर बोलत राहतो दररोज भाकरे महाराज की हे जे आत्ताचं जे युग आहे ना, हे कलियुग नाही आहे, हे कलायुग आहे महाराज. हे कलायुग आहे. ज्याच्याकडे कला, काहीतरी कला पाहिजे महाराज. काहीतरी कोणती कला असू द्या, पण ती कला आहे महाराज. ज्याच्याकडे ती कला आहे त्याला किंमतच आहे. हे जगच धराभोवती फिरतंय. त्याच्यामुळं काय, भजन जरी करत असलं तर धन मिळालं नाही तर मग तो काय उपयोग महाराज. एक तरी अंगी असू दे कला, एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय काज आम्हाला जे सांगायचं ते तुम्हाला कळालं याच्यात आम्हाला आनंद आहे. नाही तरी काय नाही तर मग काय जवळचे जवळचे महाराज घ्या करून. नाही तरी काय फुका गलबल. अहो हे जगच धनाच्या भोवती भ्रमण करते महाराज. खरंय का नाही?
काय लाजायचं महाराज ते आपल्याकडे म्हणे नाही ताकाला जायचं काय उगाच गाड. अरे काहीतरी लाभ असल्याशिवाय या कलियुगामध्ये जिनिंग प्रेसिंग कोणीच काही करीत नाही. तुम्ही मंडळी सुद्धा पुढाऱ्यांच्या जवळ जाता काहीतरी लाभा पोटी जाता का सहज जाता करमत नाही बा चाललो असं होतं कधी. कोणी असं हातवर करा दर्शन घेतो त्याचं. अरे लाभा अरे इथं आलात तुम्ही या पंडाल मध्ये काजळे पाटील बरोबर आहे का तुम्ही हसले पण बरोबर आहे का नाही. अरे इथं तुम्ही आले काहीतरी तुम्हाला लाभ मिळणार म्हणूनच आलेत ना का काहीच नाही बा नाही काय नाही थंडी कमी म्हणून याव कर का आज नाहीतरी काय पुत्रदा एकादशी आहे का नाही घरी तरी काय आहे मस्तपैकी खिचडी पण होईल सगळं होईल म्हणून आलात का नाही लाभ होणार आहे. काय लाभ आहे महाराज महालाभ फुकासाठी महाराज महालाभ होणार आहे. काय लाभ होणार आहे संताचं एखादं वचन या कर्णद्वारातून या कर्णाच्या महाद्वारातून कानाच्या महाद्वारातून हृदयरूपी मंदिरामध्ये जाणार आहे. एखादा शब्द असा निघेल माझ्या मुखातून नाही हो तो बोलवणारा साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी तो जो शिकवता धनी ना तो माझ्या मुखातून एखादं वाक्य असं काढून देईल ना की नरोडे पाटील त्यांनी तुमचं कल्याण नक्की होईल नक्की होईल नक्की होईल. माझ्या पदरचं नाहीये ते जे आहे ते संतांचं आहे. मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण मी तर अल्पमती महाराज एरवी तरी मी मूर्ख. अरे ज्ञानोबा जर स्वतःला मूर्ख म्हणून घेतात तर मी तर कोण आहे पामरे महाराज. आणि माणसाने खरं सर लीनच विनय पाहिजे महाराज. विद्या ही विनयाने शोभते महाराज. अरे तो फार आपण कितीतरी विद्वान पाहतो परंतु महाराज आकड एवढी राहते ना त्या नवल अहंकाराच्या गोष्टी महाराज. विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी परी सज्ञानाच्या झोंबती कंठी नाना संकटी नाचवी ज्ञानोबराय. ज्ञानोबराय बोलतात माऊलींनी वर्णन केलं की हे अहंकार जो आहे ना हा अहंकार ज्ञानी माणसाला लवकर होतो. तुम्ही बघा ज्ञानी माणसं येऊन खाली बसते नाही काही लांबून ऐकत असतील काही घरात बसून ऐकतायत. हे अहंकारी लोक असतात महाराज. आणि हा अहंकार असा असतो गणेश महाराज तो अहंकार तिळा एवढा जरी अहंकार असला तरी सुद्धा मेरू समान भार वाटे देवा. तीळ मात्र जरी होय अहंकार मेरू समान भार वाटे देवा. अरे तिळा एवढा जरी अहंकार जर असला ना आपल्याला तर मेरू सारखा भार देवाला वाटतो गिर्यांना. म्हणजे देवाला अजिबात अहंकार चालत नाही मला अजिबात नाही. ज्यावेळेस पूर्ण मन ज्यावेळेस नितळ होईल निर्मळ होईल स्वच्छ होईल जोपर्यंत मन निर्मळ होत नाही ना तोपर्यंत माणसाचं परमार्थाचं नाटकच आहे बा. काय म्हणायचं ते तुम्हाला म्हणा बा. मी तरी म्हणतो नाटक आहे. आता मला खरं सांगा नरडे पाटील हे माळा घालणं गंध लावणं याला तुम्ही परमार्थ म्हणता का हो म्हणा नाही तर म्हणा काहीतरी बोला ना. यादव साहेब काय याला परमार्थ म्हणतो याला जर परमार्थ म्हणवतो तर काल तर मी याच्यापेक्षा मोठा गंध लावलं होतं पण दक्षिणा तर काहीच नाही. याला कुठं परमार्थ म्हणता का नाही महाराज. वरी भगवा झाला नामी अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये साधू. नुसते भगवी वस्त्र घालून महाराज साधू होता येत नाही. संतांसारखे कपडे घालून संत होता येत नाही. संतांसारखा गंध लावून संत होता येत नाही. त्याच्या पुढे जाऊन बोलू किती जरी सोंग घेतलं ना महाराज तिथे सोंग शेवटी सोंग असतं हे ध्यानात ठेवा. या जगामध्ये आपला विषय असा चालला होता की संपूर्ण जग हे धनाच्या पाठीमागे लागले महाराज. संपूर्ण विश्व आज धनाच्या पाठीमागे लागले. कोणी बघा तुम्ही कितीतरी अहो ते महात्मे असे आणि असं ते करतात. बर मग चला त्यांच्याकडे तिथं गेल्यावर कळलं त्यांची फी 5,000 रुपये. अरे मग काय उपयोग आहे. अरे संत तर जगाच्या उद्धाराकरता असतात ना. जाऊ द्या जास्त मी बोलणार नाही. काहींना काय असतं माहिती का ही कथा कीर्तन जे असतात ना आमचं जे बोलणं असतं हे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. हे काय आहे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. हे आमच्याकडचे कपडे जे असतात ना गणेश महाराज हे कोणाला तरी फिट बसतात म्हणजे बसतात.
आमचा उद्देश तो नाही, तुमचं अंतःकरण दुखवणं हा आमचा हेतूच नाही आप्पा. पण आता काय करणार महाराज, हे नाही बोलायचं मग नेमकं बोलायचं तरी काय. आणि हे कपडे कुणाला तरी फिट बसतात, ज्याला बसतात त्याला ते बोचतं. पण त्याला जे बोचल्यानंतर त्याने काय करावं, सावध व्हावं, त्याच्यात सावध व्हावं. संत सावध करायला आले, संत जागरण करायला आले, नवे नवे संत उठवायला आले. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. चुकवी व्यथा जन्माच्या का, धन दारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुन, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. याच्यासाठीच तर परमार्थ, याच्यासाठीच भागवत आहे. आता हे सगळं साठवायचं का, शूटिंग का करायचं. आमच्या युट्यूबच्या माध्यमातून जे कोणी आता श्रवण करतायत त्यांना सुद्धा माझा जय हरी राधे राधे आहे. जोरात एकदा जोरात बोला, राधे राधे. आमच्या सुरासे महाराज या चॅनलला सगळ्या कथा तुम्हाला पाहायला मिळतील. काल जे कोणी कथेत नव्हते त्यांना आमचं चॅनल सबस्क्राईब करा, कालची कथा तुम्हाला सगळी ऐकायला मिळेल. या कथेचं चित्रीकरण, छायाचित्रण आणि याचं एडिटिंगचं काम करणारे आमचे दोन्ही सदस्य आले, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. आमचे ओम महाराज चौधरी आणि गणेश महाराज दिघे, आमच्या चॅनलचे एडिटर, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मुद्दाम का सांगायचं महाराज, त्याचं कारण आहे. एकच गोष्ट वारंवार सांगण्याचा हेतू तरी काय महाराज, दोष लागतो वारंवार सांगण्याने, पण सांगावं. भरताकडे एवढं सगळं ऐश्वर्य असताना, संपूर्ण संपन्न असताना देखील, अनुकूल असताना, अरे अनुकूल असताना वैराग्य येणं हे काय साधी गोष्ट आहे का. काहीच नाही तुमच्याकडं, संध्याकाळची पंचायत आहे आणि मग वैराग्य आलं, गोष्ट वेगळी आहे ना. अरे पण सगळी अनुकूलता आहे, ऑल इज वेल आहे, आणि तरी सुद्धा नर्मदा परिक्रमेला निघालेला आहे, मानावं लागेल. पण काही नाही, आता रिटायर झालो म्हणे, काही काम नाही महाराज, काही धंदा नाही, काही नाही. घरचे म्हणता नुसते उठतान रोज तुकडे मोडतात, मग चला परिक्रमेला. त्याला काही अर्थ नाही महाराज. जोपर्यंत हातपाय चांगले, जोपर्यंत शरीर चांगले, जोवरी सकळ सिद्ध आहे हे सिद्ध, हात चालावा या पाय तब तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत शरीर चांगले, कारण या शरीराचा एक क्षणभर सुद्धा भरोसा नाही महाराज. क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का. ओ साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी
महाराजांनी बरोबर घेतलं. राम राम स्मरा आधी. आधी आधी म्हणजे व्याधी व्हायच्या आधी. नाही तर मग काय आता डोळ्यांनी दिसत नाही, मग म्हणतो चला ते पंढरपूरला चला. आता काय दिसायचं तो पांडुरंग दिसेल का? नशीब चांगलं आपलं महाराष्ट्रीयन लोकांचं की आपल्याला डायरेक्ट त्या मूर्तीच्या चरणावर मस्तक ठेवायला मिळतं. हा, बालाजीला किती वेळा गेलो आपण, 100 फुटावून दर्शन. त्याच्यात ती म्हातारी बाहेर आल्यावर मला विचारू राहिली, बाबा बालाजी कुठे? म्हटलं गेला. तिला विचारलं काय लोटालाटी मध्ये? म्हणजे आता काय करावं लागेल? म्हणलं आता काही नाही, कळस दर्शन घ्या. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. हा, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. आपण किती भाग्यवानी महाराज का ते देवाच्या अगदी त्याला स्पर्श करतो महाराज, त्याच्या चरणावर आपण मस्तक ठेवतो. किती आपण भाग्यवानी. चला पुढे. राजा भरताला महाराज उद्विग्न, वैराग्य प्राप्त झालं, सगळं अनुकूल होतं, ऑल इज वेल, सगळं काही असताना देखील मन उद्विग्न झालं. आणि भरतजी सगळं असताना देखील वनामध्ये निघाले, जंगलामध्ये गेलेले आहे. गंडकी नदीच्या किनाऱ्यावर भरतजींनी एक कुटिया बांधलेली आहे पाष्टाची, स्वतःच बांधली महाराज त्यांनी. आणि मग त्या कुटियामध्ये चालू झालं त्यांचं हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम. सर्वांनी सर्वांनी हरी शरण श्री हरी शरण हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरण हरी शरण हरी बोल. श्री हरी हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी हरी शरणम हरी शरणम. भरतजींचं भजन चाललंय. एक दिवस गंडकीमध्ये स्नान करत असताना वाघाची डरकाळी ऐकली महाराज. जिथे स्नान करत होते त्याच्यावरतीच एक गर्भवती हरिण होतं. त्या हरणाने ती वाघाची डरकाळी ऐकली आणि महाराज ते घाबरत, हरणाची जात म्हणजे घाबरटच महाराज. त्या डरकाळीने तिचा तो गर्भ होता तो पाण्यात पडला महाराज. भरतजींनी ते पाहिलं आणि तो गर्भ जसा वाहत आला ना, तो वाहत आलेला गर्भ कवळा कवळा तो गर्भ, ते अगदी सुवर्णकांती असलेलं ते हरणाचं पिलू तसंच धुतलं महाराज. ते धरलं हातामध्ये, धुवून काढलं, स्वच्छ केलं महाराज. ते टिळू टिळू पाहायला लागलं, तसंच वर आणलं. त्याचं रूप एवढं बघा तुम्ही महाराज, शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयामध्ये जीव कसा गुरफटतो बघा. हा भरत त्या रूपामध्ये गुरफटलाच ना महाराज. आणलं महाराज ते त्या कुटियामध्ये. कसं बस ते उभं राहिलं, दुडू दुडू लगेच उड्या मारायला लागलं, त्याचे लाड सुरू झाले. मग आता त्याला खायला नको का काहीतरी केले महाराज. कुठंतरी वनगाईचे दूध काढून आणलं, ते दिलं. मग त्याला ते खाऊ घाला. त्याच्यामध्ये म्हणजे हरिशरणम राहिलं बाजूला आणि हा प्रपंच झाला सुरू. आणि सगळं राज्य वैभव सगळं सोडून आले जंगलात. कशाला? भजन करायला. अरे भजन कीर्तन श्रवण कीर्तन. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे नुसतं आम्ही फेटा बांधतो त्याला कीर्तन म्हणत नाही. कीर्तन कीर्तन कशाला म्हणावं? आओ तुम्ही सुद्धा बसल्या बसल्या नाम संकीर्तन, जे भगवंताचं ते भजन करतात, त्याच्या नामाचं, त्याच्या रूपाचं, त्याच्या लीलेचं जे काही तुम्ही कौतुक ऐकता वाचता, जे वाचणाऱ्यालाही मिळतं पुण्य आणि म्हणजे सांगणाऱ्यालाही पुण्य आणि श्रवण करणाऱ्याला सुद्धा पुण्य. भागवत सांगणाऱ्याला सुद्धा पुण्य आणि ऐकणाऱ्याला सुद्धा तत्श्रवणात. शुकजी सांगतात राजा परीक्षितीला, अरे बाबा हे नुसतं ऐकलं ना तरी सुद्धा, कारण नुसता परीक्षितच होता काय ऐकायला. काय भाग्य महाराज त्या परीक्षिताचं. सांगायला कोण आहे? शुकब्रह्म. जो सांगणार आहे त्यालाही गर्भामध्ये दर्शन दिलंय, चतुर्भुज रूपामध्ये, शंख चक्र गदा पद्म
संपूर्ण सहित गर्भात दर्शन दिलं होतं शुकाचार्यांना. आणि जो ऐकणारा आहे भागवत त्याला सुद्धा महाराज उत्तरेच्या गर्भात जाऊन काल अर्धवट विषय राहिला होता. अश्वत्थाम्याने काय केलं होतं? ब्रह्मास्त्र फेकलं होतं महाराज. आणि त्याच्यातून वाचण्यासाठी भगवान परमात्म्याचा धावा केला महाराज. कृष्णा धाव रे लवकरी माझं संकट पडले. रथामध्ये पाय टाकला होता एक, तिथेच कृष्ण थांबले. मागे वळून पाहिलं, उत्तर पळत आली, पायाशी बिलगली. भगवान परमात्म्याने विचारलं, काय झालं उत्तरे? पोटामध्ये अतिशय कळा येत आहेत, पोटामध्ये जणू काही अग्निज्वाळा आहेत, काय झालं काही कळत नाही. भगवंताने दिव्य दृष्टीने पाहिलं, अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलेलं. भगवान परमात्म्याने अंगुष्ठ मात्र सूक्ष्म रूप धारण केलं. उत्तरेच्या गर्भात अगोदर विनंती केली, तू माता हो, तू आई हो. उत्तरेने नुसतं मानेनेच फक्त होकार दिला. उत्तरेच्या गर्भामध्ये भगवान प्रगट झालेले आहेत. आणि त्या ठिकाणी प्रगट झाल्यानंतर जो मध्ये परीक्षिती आहे महाराज, त्याचं एक नाव विष्णुराज सुद्धा आहे. तो सुद्धा मध्ये काय करत होता? चिंतनच करीत होता महाराज. आतमध्ये पोटामध्ये गर्भामध्ये 7 महिन्याची ज्यावेळेस गर्भवती माता असते त्याच वेळेस खऱ्या अर्थाने त्या गर्भावर श्रवण होतं महाराज. त्याचं श्रवणेंद्रिय जे आहे ना ते 7व्या महिन्यात चालू होतं असं शास्त्र सांगतं. म्हणून 7व्या महिन्यामध्ये गर्भवती मातांनी काय करावं? जास्तीत जास्त कथा ऐकाव्यात, जास्तीत जास्त भजन करावं, जास्तीत जास्त देवाचं काय करावं? नाम रूप आणि लीला यांचं चिंतन तिने करावं. जास्तीत जास्त ते ऐकावं. त्याचा परिणाम कशावर होतो? गर्भाते आवडी मातेचा डोळसा महाराज. त्याचा त्या डोहाळ्याचा तो परिणाम होतो त्याच्यावर, त्या गर्भावर. तो परिणाम परीक्षितीवर झाला. आणि ज्यावेळेस भगवान परमात्म्याला अंगुष्ठ रूपामध्ये ज्यावेळेस पाहिलं, सूक्ष्म रूपामध्ये, त्यावेळेस परीक्षितीला आनंद झालेला आहे महाराज. की भगवान परमात्मा तुम्हाला गर्भातच दर्शन दिलं. ऐकणारा सुद्धा महाराज गर्भात दर्शन घेणारा आणि सांगणारा शुक ब्रह्म ते सुद्धा गर्भातच भगवंताचं दर्शन झालेलं आहे. असं तर ही भागवताची गंमत मजा आहे. हे भागवत बघा ना तुम्ही, ज्याने सांगितलं त्यालाही देवदर्शन आधीच झालं. आणि जो ऐकतोय, जो श्रवण करतोय त्याला सुद्धा अगोदरच देवदर्शन झालेलं. आणि या मायेमध्ये महाराज एवढे विद्वत्ता असलेले, एवढे संपन्न महात्मे, पण भरतजी त्याच्यामध्ये गुंग झाले. परिणाम स्वरूप काय झाला? अंतकाळ जवळ आला महाराज. काळ कधी महाराज येईल सांगता येत नाही. महाराज मगाशीच बोलले, क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर जीवन की करी का. अरे महाराज काय भरोसा आहे? एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. आम्ही म्हातारं झाल्यावर परमार्थ करू असं म्हणतो. नाही, आमचे तात्या जे होते ना महाराज, ज्यांचं द्वितीय पुण्यस्मरण आहे, यांचं किती नामस्मरण झालं असेल महाराज? सोपी गोष्ट आहे का? कितीतरी वह्या भरलेल्या आहेत महाराज. नुसतं बघा तुम्ही, त्याच्यातली एक वही माझ्याकडे असेल बहुतेक. त्याच्यामध्ये संपूर्ण तेच सापडलं मला, दुसरं काही नाही सापडलं. काय सापडलं त्याच्यात? ऐका. ओम नमो भगवते वासुदेवा, भगवते वासुदेवा, अर्धवट विषय तेवढा सांगतो. पुन्हा आपण भरतजीच्या चरित्राकडे येऊ. काल अर्धवट राहून गेलं. काल काजळीपाटी वेळ संपली, काय करणार. पण अश्वत्थाम्याने ते ब्रह्मास्त्र सोडलं होतं महाराज उत्तरेच्या गर्भावर. सोडण्याचं तसं काही कारण नव्हतं. मणी काढून घेतलेला होता, सगळं काही झालं होतं. पण तरी सुद्धा महाराज त्याला कळालं की अजूनही पांडवांचा वंश वाढतोय. कुठे? उत्तरेच्या गर्भामध्ये. महाराज त्याला राहवलं नाही. तो म्हटलं माझा अपमान केला ना. अपमान मोठं कठीण असतं महाराज. ज्ञानी माणसाला, सज्जन माणसाला अपमान हा मरणापेक्षा सुद्धा भयानक वाटतो महाराज, आहे की नाही? अपकीर्ती जी असते ना महाराज, ही सज्जन पुरुषाला मरणापेक्षा सुद्धा भयानक असते. नाही सहन झालं. शेवटी अश्वत्थाम्याने काय केलं? ते ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. आणि त्याच्यातून वाचवण्यासाठी स्वतः भगवान त्या ठिकाणी उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश करतायत. परीक्षितीला ज्यावेळेस हे चरित्र ज्यावेळेस श्रवण करतोय ना परीक्षिती, त्यावेळेस
शुकब्रह्म सांगतात, ज्यावेळेस नारद महर्षींनी माझ्या पित्याला हे भागवत सांगितलं ना, तर त्याच्यामध्ये सांगत असताना त्यांनी सांगितलंय काय, की अरे बाबा, हे भगवत नाम जे आहे, याचं जे महात्म्य आहे, याचं जे रहस्य आहे, हे फार मोठं दुर्लभ आहे. कारण या नामामध्ये, भगवत नामामध्ये एवढी शक्ती आहे, एवढं सामर्थ्य आहे. कारण ते नारदजी स्वतः सांगत होते की मी अगोदर दासीपुत्र होतो, मला नाव नव्हतं. माझी आई काय करायची, माझे वडील लवकर वारले आणि वडील वारल्यानंतर माझ्या आईवर माझी जबाबदारी येऊन पडली. मी साधारण मानवी जीव होतो. आईने माझ्या उदरनिर्वाहासाठी काय करावं म्हणून आईने काय केलं, दास्यत्व पत्करलं, धुनी भांड्याचं काम करू लागली, सेवा करू लागली. आणि हे करता करता माझं उदरभरण, माझं पालन पोषण करू लागली. परंतु शेवटी मला नाव, माझ्या आईला नाव पडलं दासी, आणि मी तिचा मुलगा म्हणून मला नाव पडलं दासी पुत्र, मला नाव नव्हतं. नारदजी हे सांगता सांगता भाव विभोर होऊन जायचे. आणि त्यांनी सांगितलं की पुढे असं घडलं की एक दिवस संतांची भेट झाली आणि त्या संतांच्या सेवेमध्ये मी रममान झालो, मला आनंद वाटू लागला. पण ज्यावेळेस संत मला घेऊन जायला लागले त्यावेळेस मात्र आईने मध्येच विरोध केला. कारण ती आई महाराज, लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. मातेचं हृदय वेगळं असतं महाराज. आजपर्यंत आईचं हृदय कुणालाच कळलं नाही. अरे देवाला कळलं नाही, संतांना कळलं नाही, तुम्हाला मला काय कळायचंय महाराज? नाही कळणार. कळालं का नाही? ज्ञानोबरांनी तर एकच उभी खर्च केली आई वडिलांसाठी महाराज. त्यांनी सांगितलं की आई वडील सगळे जगामध्ये जेवढे तीर्थ आहेत महाराज, या सगळ्या तीर्थाचं मूळ जर असेल तर आपली आई, आपले वडील आहे. सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. ज्ञानोबराय बोलतात की सगळ्या तीर्थाचं मूळ आपली आई आणि आपले वडील आहे. त्यांच्या इतकं श्रेष्ठ या जगामध्ये दुसरं कोणतंच तीर्थ नाहीये महाराज. जो कोणी त्यांच्या चरणाचं नित्याने दर्शन घेतो तो दररोज सर्व तीर्थावर स्नान केल्याचं पुण्याला काय होतो, प्राप्त होतो. असं आईचं आणि बापाचं, वडिलांचं महत्व शास्त्राने संतांनी वर्णन केलंय, सांगितलंय. मग ती आई कशी महाराज? नारद महर्षी म्हणतायत माझ्या आईचं माझ्यावरचं प्रेम आहे महाराज. तिचं प्रेम शेवटी मला आडवं आलं, तिची माया शेवटी आडवं आली. पण एक सांगू, भगवंतापासून, देवापासून जर कधी एखादी माया मध्ये येत असेल, एखादं प्रेम जर मध्ये येत असेल तर ते प्रेम सोडावं, त्याच्यावर तिंचूळ पाणी सोडावं. मला त्या आईचा कळवळा वाटत होता, आईबद्दल मला दया वाटत होती. पण असं वाटत होतं की जसा बाप माझा लवकर गेला ना, तशी ही आई सुद्धा माझी लवकर जावी. नारद महर्षी म्हणतात, कोणत्या मुलाला असं वाटतं की आपली आई मरावी? पण तरी सुद्धा नारदजी कबूल करतात. काय करू, भगवंताची नामाची एवढी ओढ लागली, एवढी गोडी लागली की मला असं वाटायला लागलं की ही आई माझ्या परमार्थाच्या आड आली ना, ही आईच नको. मनोमन मी अशी संकल्पना करू लागलो, कल्पना करू लागलो महाराज. जशी आपण संकल्पना करतो, जसं आपण संकल्प करतो ना, त्या पद्धतीने नियती आपल्या भोवती काय करत असते, वातावरण तयार करत असते महाराज. तुमचा संकल्प जर चांगला असेल, सत्य असेल, शुद्ध असेल, जगहिताचा असेल, लोकहिताचा असेल, तर तो संकल्प पूर्णतेला नेण्याची जबाबदारी तुमची आमची नाही आहे. ती जबाबदारी भगवान परमात्म्याची, हे लक्षात घ्या. सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ. तुमचे सर्व मनोरथ पूर्ण करण्याची जबाबदारी त्या भगवान परमात्म्याकडे असते, हे विसरू नका. शेवटी घडलंही तसंच. एक दिवस संध्याकाळची वेळ होती. नारद महर्षी सांगतायत माझी आई दूध काढण्यासाठी म्हणून बाहेर गेलेली, गाईचं दूध काढलं, बादली भरून येतच होती. रस्त्यामध्ये काळा कुट्ट सर्प तिला दिसलाच नाही महाराज. आणि त्याच्यावर, त्या सर्पावर तिचा पाय पडलेला आहे आणि त्या सर्पाने कडकडून दंश केलेला आहे आणि त्याच्यामध्येच धाडीची माझी आई कोसळी, बादली पडलेली आहे. सगळं परिसरातील सगळे लोक आले, अंगणामध्ये माझी आई पडलेली आहे. मी पळत आलो, आईचं ते प्रेत पाहिलं. सगळे लोक माझी समजूत काढत होते. मी धाड दिशा आईच्या अंगावर कोसळलो. आई उठ, आई उठ. तरी मी आवाज दिला, परंतु माझी आई मात्र जागची आली ना. आई माझ्याशी काहीतरी बोल, आई बोल. इतक्या वेळ मनामध्ये कितीतरी दिवस संकल्प केला आई जावी, पण ते गेल्यावर कळालं आई नाही, आई तू बोल 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 आई. कितीतरी मी प्रयत्न केला. नारद महर्षी भाव विभोर होत आहेत. व्यासजींना हे सांगतायत. खरं सांगू व्यासजी, ज्यावेळेस माझी आई गेली ना, माझ्या मायेची सावलीच गेली. अरे एकदा आई गेली का मायेची सावली जाते. बाप गेला की खऱ्या अर्थाने छत्र हरवतं.
ज्यांचे गेले त्यांना माझं बोलणं कळत असेल, ज्यांचे आहेत ते भाग्यवान आहेत महाराज, भाग्यवान आहेत. नारदजी सांगतायत मी रडू लागलो, आईला उठू लागलो, हलवू लागलो, पण माझी आई हल्ली नाही, बोलली नाही, डुलली नाही, काहीच नाही. शेवटी सगळ्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी लोकांनी तिची अंत्ययात्रा काढली. तिच्या शरीराला अग्निडाग दिला आणि अग्निडाग देऊन आल्यानंतर मी घरी आलो. एकांताने आकाशामध्ये पाहतोय, आकाशात पतित तोयम यथा गच्छन्ति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. त्या भगवान केशवाचं ध्यान केलेलं आहे, नारायणाचं ध्यान केलेलं आहे. अरे आतापर्यंत काय आपल्याला दुःख आलं का? या जगामध्ये कितीतरी दुःखी लोक आहेत. अरे या जगामध्ये जन्माला येताना जीवाला सुख आणि दुःख सारखं दिलेलं आहे महाराज, सारखं सुख दुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, पण धन्यता त्याच्या जीवनामध्ये आहे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. जो हरिरंगामध्ये नाचतो महाराज, सुख दुःख तर येतील, हे कर्माचे भोग आहेत. जसं जसं कर्म असेल महाराज, जे आपण पेरतो ना तेच कधीतरी उगवल्या जातं महाराज, आणि कधीतरी ते भोगावं लागतं. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात, कधीतरी कोणत्या तरी जन्मात ते भोगावंच लागतं, चुकत नाही महाराज. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे भगवंत, तसंच तो फळ देत असतो महाराज. कारण हे जीवनाचं काय आहे, सार सांगितले महाराज, जीवनाचं सार सांगितलं. जो बोएगा वही पाएगा, तेरा किया. जे पेरणार आहे महाराज तेच उगवणार आहे. आजपर्यंत हरभरे पेरले आणि त्याला भुईमुगाच्या शेंगा लागल्या खाली, असं कधी घडलं नाही महाराज, असं कधी घडत नसतं. आगा कर्मे जे करावे, ज्ञानोबर बोलतात, ते सुखदुःखी फळावे, ते भोगावया यावे. केले कर्म झाले त्यांची भोगावे, उपजले ऐसे किती, उपजले ऐसे किती, उपजले ऐसे किती. केले कर्म झाले त्यांची भोगावे, उपजले ऐसे किती, उपजले झाले. नाथ बाबा बोलतात तेची भोग आले, उपजले मेले ऐसे. किती किती म्हणल्यावर लय मोठी यादी, लय मोठी यादी. आजा गेला, पंजा गेला, बाप म्हसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही. वा वा. पण शेवटी कर्म आहे महाराज, चुकलं नाही. चल आपण येऊ परत आपल्या चरित्राकडे. नारदजी सांगतात की शेवटी मी काय झालो, मोकळा झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता फक्त परमार्थ आणि मी, देव आणि मी. आई गेल्याचं दुःख जरूर आहे, पण देवाचे आभार मानले. शेवटच्या क्षणी तिचे हाल होण्यापेक्षा ती माझ्या डोळ्या देखत गेली ना. आता मला काही चिंता नाही, आता गावात राहण्याची मला गरज नाही. शेवटी भ्रमण चालू झालेलं आहे. खूप सेवा घडली माझ्याकडनं, भगवत चिंतनामध्ये इतका रमलो, परंतु महाराज एक दिवस अचानक पहाटे पहाटे नारदजी सांगतात, भगवंताची झाकी एकदम समोर आली आणि भगवान परमात्म्याची झाकी पाहिली आणि इतका आनंद झाला आणि खार दिशी मला जाग आली. समोर भगवान परमात्मा प्रगट झाले, पण लगेच जशी लाईट जावी ना, गुप्त झाली. आता मात्र मला वेड लागलं, कारण मी आता झाकी पाहिली ना. मी पाहिलं महाराज, तो राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. पाहता श्रीमुख सुखावाले सुख, डोळियांची भूक नवजे माझ्या. त्याचं स्वरूप पाहिलं महाराज, किती गोड स्वरूप आहे त्याचं. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवरनवे तिथीची शोभा. कानडान विठ्ठलू कर्नाटकू,
जेणे मज लावे यलावे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. काय महाराज त्याचं स्वरूप आहे. ते स्वरूप पाहिलं मला वेड लागलं. मग त्याच्यानंतर मात्र माझी तपश्चर्या अजून कठोर झाली आणि एक दिवस आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीने सांगितलं की दासीपुत्र, आता तू दासीपुत्र नाही, तुझं नाव आता तुला पडलंय. कारण त्या संतांनी नाव दिलं होतं रामदास. रामदासा नीट ऐक. आता बघा ना तुम्ही, आई गेली परंतु नाव देऊन गेली महाराज, संतांचा आशीर्वाद. आता दासीपुत्र म्हणत नव्हते लोक, रामदास म्हणायचे. आकाशवाणी झाली, रामदास सावध हो, आता काय होणार आहे, हे शरीर तू टाकणार आहेस आणि नंतरचं जे शरीर तुला प्राप्त होणार आहे ते ब्रह्मदेवाचा पुत्र, मानसपुत्र म्हणून नारदाच्या रूपामध्ये तू येणार आहेस. आणि मला आनंद झाला. आनंदाने तो देह मी टाकून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर जे काही मी प्रगट झालो ते ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणून, नारद महर्षी म्हणूनच मी प्रगट झालो. बोलिये नारद महर्षी भगवान की. नारदाचं चरित्र असं शुक ब्रह्मराजा परीक्षितीला थोडक्यामध्ये सांगतायत. आपण भरतांचं चरित्र पाहतोय. कारण भरतजींना सुद्धा आगा कर्मे जे करावे ते सुख दुःखी फळावे ते भोगावया यावे देहा एका. महाराज देह पडला भरतजींचा, पण शेवटच्या क्षणी हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल. अरे मी चाललो पण हरण जेवलं नाही, हरणाला पाणी पाजलं नाही आणि हरण 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 करता करता काय झालं महाराज, हे देहरूपी वस्त्र हरण होऊन गेलं. ठीक आहे. हे सुद्धा काय आहे, जड भरत राजा हरणी गर्भागे, जड भरत राजा हरणी गर्भागे, जड भरत राजा हरणी गर्भागे, जड भरत जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. अरे ज्यांनी तपश्चर्या केली, ज्यांनी तप केलंय, काय त्यांची ही अवस्था आहे महाराज. आपल्यासारख्याच काय महाराज, आपण तो वडापाव खाणारे आहोत, कुठं कठीण आहे. काय महाराज, इथं भर पोटासाठी पहा केवढी आटाआटी महाराज. नशीब चांगलं आहे महाराज की आपलं पोट वीतभरच आहे. नाही काही म्हणतील नाही नाही महाराज, आम्ही 2-2 फुटाचे 3-3 फुटाचे पोट असणारी माणसं पाहिले, ते वरून दिसतं फक्त, पण आतमध्ये जी काही अन्न साठवण्याची जी काही आपली पिशवी आहे त्याच्यात अन्न साठवलं जातं. लकारे महाराज ती फक्त ईदभरच आहे. हा, आणि त्याच्यात बघा ना आपण किती मटेरियल किती टाकतो महाराज. ते ताट भरून ज्यावेळेस येतं ना समोर, त्यावेळेस ते पिशवीचं ध्यान करायचं. एवढी एवढीच आहे, एवढं ताट, कोंबू 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 कोंबू, भली मोठी होती ती. हा, कोंडू कोंडू धरीला जीव. काय लागतं महाराज. आम्ही आता नर्मदा परिक्रमा केली ना पत्रकार, गेल्या वर्षी 2 वर्ष सलग केली, एक अर्धवट केली, एक पूर्ण केली. तर त्या परिक्रमेमध्ये दादाजी महाराज म्हणून आहेत है ना, ते दादाजी महाराज, त्यांच्याबरोबर एक 8 दिवस आम्हाला अशोकराव चालण्याचा योग आला. निराहारी म्हणजे ते आहारच करत नाही, ते फक्त म्हणे फक्त नर्मदेचं जलच पितात फकीरराव, दुसरं काहीच नाही पित ते. पण त्यांच्या बरोबर मी झोपायला सुद्धा त्यांच्या बरोबर होतो महाराज.
जे विसाव्याला ज्या ठिकाणी होतं ना, त्यांना ते महाराष्ट्राचे म्हणल्यावर ते महाराष्ट्राच्या लोकांवर खूप प्रेम. ते मला म्हणायचे ते तुकारामजी का भजन गाव, ज्ञानेश्वर महाराज का भजन गाव. आणि आम्ही ते ज्ञानोबा माऊली तुकाराम ते म्हणायचो, त्यांना खूप आवडायचं ते. आणि ते नंतर कुठं जाऊ देऊ राहिले मला, नाही बोला अभि हमारे साथ चलो. रात्री झोपायच्या वेळेस सुद्धा आम्ही सोबत असायचो आणि मग आमचं भजन चालायचं महाराज. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, पुढच्या वर्षी यांनाच घेऊन जातो वाजवायला, म्हणजे ते टेन्शनच नाही. तिथं हे नव्हतं ना महाराज, तिथे कशाचं संकीर्तन काय. 2-4 जण आमचे होते जोडीदार, मस्त आनंद घेतला. त्यांना खूप आवडायचं ते. दादाजी मला फक्त जल घ्यायचे, नर्मदेचं जल. माणूस जगू काय लागतं हो जगायला, माणसाला फार काही लागत नाही जगायला, पण माणसाची धडपड एवढी आहे ना का ती विचारूच नका महाराज. शेवटी जडभरत राजा म्हणजे भरतजी यांचं ज्यावेळेस हरणाच्या गर्भाला गेले, हरिण झाले, पण मात्र ज्ञान होतं ना, गेल्या जन्माचं ज्ञान होतं. शेवटी तो हरणाचा देह ज्यावेळेस त्यांनी टाकला, त्याच्यानंतर पुन्हा ते आले. पण आता नाव पडलं नुसतं भरत नाही, आता थोडी जड बुद्धी घेऊन आले येताना मुद्दाम. काही लोक आहे ना, मुद्दाम सगळं कळतं परंतु वेड्याचं सोंग घेतात महाराज, आहे ना. हा, चातुर्य लपवी, क्या बात आहे. महत्व हरवी पिसे पण मिरवी जगा माझी. जी मोठी माणसं असतात ना, ती त्यांचं मोठे पण दाखवत नाही कधी. आमच्यासारखे जे अर्ध्या हाडकुंडाने पिवळे होईल राहतात ना, आम्ही पाहतो मी कधी पुढंच, आम्ही कधीच मागं थांबणार नाही. मला किती गर्दी असू द्या, आम्हाला डावलण्याचा जो प्रयत्न करतो ना, आम्ही त्याच्या मानगुटीवर पाय देऊन पुढे जातो. आम्ही माईक घेणारच, कारण का अल्पज्ञानी, अल्पज्ञानी मनुष्य असंच असतो महाराज, आणि आम्ही त्यातलेच आहोत. आणि खरं सांगू का, असंच झालं महाराज. सगळं कळत होतं, पण आता ते म्हटले आता नाही. आता काय करायचं. चातुर्य लपवी महत्व हरवी, म्हटले पिसे पण मिरवी. पिसे पण म्हणजे वेड्यासारखं महाराज, वेड्यासारखं आहे. गजानन महाराज बघितलं ना तुम्ही, चरित्र वाचा तुम्ही. गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे दासगणू महाराजांनी चरित्र लिहिलंय. गजानन विजय उकिरड्यावर पडलेले होते आणि उकिरड्यावर झोपून राहायचे महाराज. पण ते कळाले कुणाला, संत कळत नाही महाराज. संत कसे कळणार महाराज, कारण ते संत जे होतात ना तयार, ते असे सहज नाही होत. तुकोबाराय बोलतात, गाथा बघा तुम्ही. साहोनी आटोले वर वावे सार, मग अंगीकार खरे आमोडले. अरे खरा माणूस आहे ना, लवकर जगाला कळत नाही महाराज. आजकाल लबाड लवकर कळतो महाराज, खरे का नाही. हा, मी बोलतो राग येऊ देऊ नका, कारण मी सुद्धा लबाडच आहे. काळजी नका करू तुम्ही. तुम्हाला असं वाटतं आम्हाला बोलतो काय, आणि तुम्हाला नाही बोलत महाराज मी. पण हे जगच लबाडाचं झालं, खऱ्याचं काही कामच नाही राहिलं महाराज. खऱ्याचा माल लवकर विकतच नाही महाराज, लबाडाचा माल लवकर विकला जातो आजच्या काळात. बघा तुम्ही, गोलटी कांदे वर भरतो आणि खाली सगळ्या चिंगड्या टाकीतो ना, त्याच्या कांद्याला जास्त भाव आहे. बघा तुम्ही, आहे ना. आणि जो प्रामाणिक शेतकरी महाराज, प्रामाणिक आहे, सत्यवादी आहे. कलियुगामध्ये असंच आहे महाराज. इथं सत्यवादी माणसाचं मरणच होतं महाराज. परंतु पाहणारा तो भगवान हे विसरू नका महाराज. त्याच्याजवळ न्याय आहे महाराज, तो शेवटी न्यायच देतो हे विसरू नका. आणि म्हणून सत्याचं वागणं कधी सोडू नये माणसाने महाराज. त्याच्यावर विश्वास असावा, भगवान परमात्म्यावर विश्वास असावा. शेवटी महाराज त्या जड भरताने सगळं चातुर्य लपवलं. रहुगणाची पालखी घेण्याचा योग आला. कथा लांबवत नाही, थोडक्यात सांगतो, वेळ संपत आली. 8:45 मी बरोबर थांबणार आहे 5-10 मिनिटामध्ये. आणि त्या रहुगणाची पालखी चाललेली होती रस्त्याने. फार विद्वान होता हा रहुगण. आणि ती पालखी चाललेली असताना त्याच्यातला एक भोईर तो थकला म्हणून बाकीच्या भोईरांनी पाहिलं की हा जरा थोडासा मजबूत दिसतोय. कोण, जड भरत. हा, ज्याला बुद्धी कमी असते ना, तो शरीराने चांगला असतो बरं का. हा, आता जे चांगले आहेत ते उगाच त्यांच्याकडे पाहू नका तुम्ही उगाच. म्हणजे
आपल्यात अशी म्हण आहे बुवा, काय ज्या भुईमुगाच्या झाडाला ज्याला शेंगा खाली भरपूर असतात त्याला पाला, असंच ना. जिनिंग प्रेसिंग काहीतरी मदत करा मला तुम्ही. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा, गमतीचा भाग सोडा. परंतु जड भरत बुद्धी कमी असली म्हणजे मुद्दाम कमी असल्यामुळं काय केलं, खाण्यावर भर दिली का निधिध्यासन करायचे ते मनन चिंतन, त्याच्या पुढची अवस्था सांगितली निधिध्यासन. निधिध्यासनामध्ये काय सांगितलं, भागवतामध्ये वर्णन आलं महाराज. निधिध्यासनामध्ये स्वरूपाचं दर्शन होत असतं आणि ते स्वरूप जे आहे ना निधिध्यासनाने प्रत्यक्ष समोर प्रगट होतं. करून पहा प्रयोग. पहाटे पहाटे उठायचं. ज्ञानोबरांनी त्याचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा कुंडलिनी जागृत करण्याचं जे काही ओव्यात त्या वाचा. कशी कुंडली, जे काय आपले चक्र आहेत, मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र, मूल, हे जे सगळे चक्र आहेत ना, हे सगळे चक्र जागे होतात. फक्त एक चक्र फक्त उलट आहे. कोणतं? उरफट आहे ते, जे वरचं चक्र आहे ब्रह्मांडाचं. हे चक्र फक्त थोडंसं उलट आहे, बाकी सगळे असे सोयीचे आहे. म्हणून गुढी ज्यावेळेस आम्ही उभारतो ना, तो गुढी उभारल्यानंतर जो तांब्या असतो ना वरचा, तो पालथा का टाकायचा, याच्याकरताच टाकायचा. कारण ते वरचं चक्र आहे ब्रह्म, ते तत्वाचं चक्र आहे. ते पालथं टाकायचं. ते काय करतं, ऊर्जा खेचतं महाराज. गुढी का उभारायची? गुढी पाडव्याच्या दिवशी हजारो पट ऊर्जा या अवकाशामध्ये भ्रमण करत असते. ती हजारो पट ऊर्जा आपल्या घरात यावी म्हणून गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उभारायची असते. त्या दिवशी सगळी ऊर्जा त्या तांब्याने ती खेचल्या जाते. बरोबर आहे की नाही? मलाही माहित नव्हतं. गुरुजींनी मला ते युट्यूबला पाठवलं, ते मी ऐकलं बरं का. मी तरी कोणतं लई वाचून सांगतोय. आपले मिसाळ महाराज जे आहेत ना, बरोबर आहे ना, त्या मिसाळ महाराजांच्या कथेमध्ये हे ऐकलं मी महाराज चौधरी पाटील. त्यांनी सांगितलं की गुढ्या उभारा. अलीकडे लोक काही परंपरा बदलतात. ते म्हणतात की गुढ्या उभारू नये. त्या दिवशी काय झालं संभाजीराजांचं, पण ते अलीकडचा काळ आहे ना. अरे गुढ्या तर आम्ही अगदी 700 वर्ष अगोदर ज्ञानोबरांनी लिहून ठेवलंय ना. मग आम्ही तर ज्ञानोबरांच्या म्हणजे त्या रस्त्याने आम्ही जाणारे आहोत, वारकरी आहोत, वैष्णव आहोत, भागवत संप्रदायाला मानणारे नवे नवे त्याचे अनुयायी आम्ही आहोत. तर आम्ही गुढी उभारली पाहिजे. त्या दिवशी हजारो लाखो पट ऊर्जा या ब्रह्मांडामध्ये अवकाशामध्ये असते. ती ऊर्जा ती खाली खेचते महाराज, आणि ती ऊर्जा आपल्या घरात यावी याच्या करता गुढी उभारावी लागते महाराज. चला पुढे बोला एकदा राधे राधे. राधे राधे. असं तुम्ही असं बोलले की लगेच मला असं वाटवलं की लगेच आरती घ्यावी काय. बोला राधे राधे. नम पार्वती पते हर 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 श्री भागवत महापुराण. त्यांनी जडभरताकडे पाहिलं. रघुगणाच्या त्या भोईरांनी, पालखी घेणाऱ्यांनी त्यांनी आवाज दिला. म्हटले अरे पालखी घेतोस का? ते कशालाच नाही म्हणत नव्हते. ते कुणाला लहान मुलं जरी आलं तरी लहान मुलासारखं, शहाणा जरी म्हटलं तरी सुद्धा बर करतो, कशाला नाही म्हणायचंच नाही. ते म्हणे अरे पालखीला खांदा लावतो का, जरा मजबूत दिसतोस. ते म्हणे लावतो ना. अहो घेतला खांदा, लावला पालखीला खांदा, चालले रघुगणाची पालखी घेऊन. पायाखाली मुंगी आली का उडी मारायची, खाली मुंगळा चालला तरी उडी मारायची. असं करता करता ती उडी मारली का ती पालखी हलायची. पालखी हल्ली की त्या रघुगणाचं डोकं याला लागायचं पालखीला. तर एकदा झालं, दोनदा झालं, त्यांनी पालखी थांबवली. म्हटले कोण भोईर बदलला का रे, कोण आहे तो खांदा देणारा? मग त्या भोईरांनी सांगितलं राजाला. म्हटले अहो ते एक जण आपला आजारी पडला म्हणून याला घेतलंय. कोण आहे, जरा समोर बोलवा. आणि त्या रघुगणाने असं सुनावलं महाराज, असं सुनावलं. इतकं बोलले पण तरी सुद्धा एक स्मित हास्य करीत, काहीच परिणाम नाही महाराज चेहऱ्यावर. आणि रघुगणाने ते पाहिलं आणि ओळखलं की हा कोणी साधारण. अरे तुझा एवढा मोठा देह आहे, तुला कळत कसं नाही? त्यावेळेस जडभरताने सांगितलं हा देह म्हणजे मी नव्हे, हा देहच माझा नाही. मी देह आहे ही भावना जिथे सरते महाराज, तिथून खऱ्या अर्थाने अध्यात्माची वाट चालू होते महाराज. रघुगणाने ओळखलं की हाही कोणी साधारण व्यक्ती नाहीये. रघुगण पालखीतून खाली उतरले, हात जोडले आणि जडभरताला विनंती करतायत की सांगा मला तत्वज्ञान, सांगा मला आत्मज्ञान, सांगा मला ब्रह्मज्ञान. आणि त्यावेळेस महाराज ज्यावेळेस बोलायला लागले रघुगण, अशी माणसं कुठेही बोलू नये महाराज. काही माणसं कुठेही सुरू होऊन जातात, कुठेही नाही बोलू. अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. शहाण्या माणसाने, विद्वान माणसाने, ज्ञानी माणसाने जिथं ज्ञान सांगायचं तिथंच सांगितलं पाहिजे. कुठेही ज्ञान पाजळून काय उपयोगी. आता मी जर कधी एसटीत चढता चढता जर सांगायला लागलो तुम्हाला मी ब्रह्मज्ञान सांगू का, भागवताची कथा सांगू का, ते मला मूर्खात नाही काढायचे का? खरे का नाही? अरे तुमच्यासारखे ऐकणारे असावेत, आहे का नाही? किती कान देऊन तुम्ही ऐकताय बघा ना. तुम्हाला अजिबात घड्याळाकडे लक्ष नाही. मी पाहतोय कोणीच मोबाईल पाहत नाहीये.
विशेष मला एक आनंद वाटला, आज कुणाचाही मोबाईल वाजला, बरोबर आहे ना. मी असंच म्हटलो मागच्या कथेत, तर एक माऊली म्हणे बाबा वाजल कस काय, तो सायलेंट केलेला आहे. आपल्या पुढचे पण धन्य आहे तुमच्या पुढे, तुम्ही सर्वांगाचे कान करून ही कथा ऐकत आहात. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा ही सदा सेवन करावी, सदा सेवन करावी. भाव भक्तीची शिरापुरी किती खा सदा पुरी. अरे किती जरी सांगितलं मित्र, हे काय तृप्त होणार आहे का तुम्ही? नाही महाराज. गुरुदेवांना वंदन केलेलं आहे महाराज, त्या ठिकाणी गुरुच मांडलेलं आहे आणि जड भरताला नमन केलेलं आहे महाराज. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवना दाऊ. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवना दाऊ. विनंती केलेली आहे महाराज. कसं ज्ञान मिळवावं, कसं भगवान स्वतः अर्जुनाला सांगतात, तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिनः. बघा तुम्ही, आपण स्कंद कितवा चाललाय याच्याकडे माझंही लक्ष नाही महाराज, आणि तुमचंही लक्ष नाही. कारण आज कृष्ण जन्मापर्यंत पोहोचायचं असं अगोदर सांगितलं आहे की नाही. आता काय कृष्णाच्या लीला तुम्हाला विश्वनाथगिरी महाराज सांगतील महाराज, आहे की नाही. पण आज मला असं वाटतं कृष्ण जन्म आपण करून घ्यायला पाहिजे. भगवान परमात्म्याच्या नानाविध 24 अवतारांचं वर्णन करत असताना याच्यामध्ये भगवान वामनाच्या अवताराचं वर्णन राजा परीक्षिती श्रवण करत असताना स्वतः शुकब्रह्म राजा परीक्षितला म्हणतात की भगवान छोटे झाले महाराज, लहान कुणाला भाव वाटत नाही, पण भगवान बळीच्या दारामध्ये भीक मागण्यासाठी जात आहेत. बघा तुम्ही, एवढा मोठा देव, एवढा प्रभू भावे, पण जगत कल्याणाकरता बळीच्या दरबारामध्ये जाऊन उभा राहतोय. राक्षस योनीमध्ये असलेले बळी, राजा बळी, पण त्या बळीच्या दरबारात बटुक रूप धरून ज्यावेळेस भगवान परमात्मा त्या ठिकाणी गेले महाराज, एवढा मोठा देव, पण त्या बळीच्या दारामध्ये जाऊन काय करतायत, भिक्षाम देही. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भगत हरि बोल. द्वार खडा. ब्लॅक अँड व्हाईट तुम्हाला आठवत असेल ना? नाही आठवत? अरे तो ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट, त्याच्यात हे भजन टाकले, गीत नाही भजन आहे. तेरे द्वार खडा भगवान भगत भर दे रे झोली, तेरा होगा बड़ा कल्याण, तेरी जगत में होगी शान, भगत भर दे रे झोली. भिक्षाम देही. बळी भिक्षा वाढण्यासाठी बाहेर आला. शुक्राचार्य, दैत्य गुरु शुक्राचार्य पळत आले महाराज. सांगितलं, अरे बाबा तो बटूक नाहीये, तो तर नटनाटकी आहे, त्याच्या अवतारावर जाऊ नको. ऐक नाही, आपण म्हणतो ना त्याच्या अवतारावर जाऊ नको बरं का. गणवेश महाराजाचा आहे, पण काम मात्र कसं आहे, बदमाशाचं आहे. आपण म्हणतो ना सहज बोलता बोलता, त्याच्या अवसानावर जाऊ नको सांगितलं. परंतु महाराज बळी काय बोलला, अरे जर कधी जगाचा मालक माझ्या दारात जर भीक मागण्यासाठी येत असेल, मी किती भाग्यवान. काय महाराज, शेवटी आईला जाऊन सांगितलं महाराज. आई पण काय होती महाराज, भले वही सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभु पसारे हात. अरे काय मी भाग्यवान, माझी कुस पवित्र झाली. असा पुत्र जन्माला घातला की जगाचा बाप यावा आणि त्याच्याकडे भीक मागावी. त्याने गेला बळी महाराज. त्रिपादभूमी त्या ठिकाणी दान मागितलेले. बळीला काय केलेलं आहे, 2 पावलामध्ये संपूर्ण ब्रह्मांड काय केलेलं आहे, व्यापून टाकलेलं आहे. 3रा पाऊल कुठं ठेवावं, बळीने मस्तक पुढं केलेलं आहे. बळी पाताळामध्ये घातलंय, पण पाताळाचं राज्य देखील त्याला दिलेलं आहे. नवे पाताळामध्ये बळी गेल्यानंतर त्याच्या दारामध्ये द्वारपाल होण्याचं काम कुणी केलं, देव. द्वारपाल झाला,
बळीच्या दारामध्ये द्वारपाल झाले महाराज. भगवान नाहीये. नारद महर्षी फिरत फिरत आले. रुक्मिणी आई साहेब एकट्याच बसल्या, टोप्या विणायचं काम चालू. नारदजी म्हटले हे काय उद्योग आहे? ते म्हटले बरे लोकर विणत बसावं. काहीच काम नाही, काही. प्रभू कुठे गेले? अहो कुठे गेले त्यांचाच पत्ता नाहीये. नारदजी म्हणले असं कसं काय? अहो काय बोलता नारदजी, तुम्हाला सांगितलंय ना त्यांनी एकदा. काय? नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदयनच मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. अहो मग जिथं भजन चालू आहे तिथं शोधा ना तुम्ही, मला माहिती पत्ता. अहो म्हणे मी सगळं शोधलं, सगळं ब्रह्मांड शोधलं, पण शेवटी सांगितलं महाराज रुक्मिणीला. काय? म्हणे मला माहिती. कुठे आहे? वाचमनकी करतात. कुठं? बळीच्या दारात. द्वारपाला झाला बळीच्या दारात. सगळा इतिवृत्तांत सांगितला. याला सेवेचं मोठं कर्ज वाटतं. तुम्हाला तर माहिती नाही साहेब. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. कालही मी बोलून गेलो, भक्ताशिवाय देवाला दुसरं काही आवडत नाही हो. काय आवडतं देवाला? या त्रैलोक्यामध्ये देवाचा आवडीचा विषय फक्त आणि फक्त भक्त आहे, बाकी दुसरं काही नाही महाराज. म्हणून वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या सुखासाठी देव वेडावला महाराज. या भक्ताचं जे सुख आहे, या भक्तिरसाचं जे सुख आहे, याच्यासाठी स्वतः देव वेडावला आणि तो भक्ती सुखाचा आनंद घेण्यासाठी वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य संताचे सदन शोभे लक्ष्मी सहित नारायण. सांगितलं म्हणे काय करावं लागेल? म्हणे राखी पौर्णिमेचा नाही तर भाऊबीजेचा काहीतरी मुहूर्त पहा, जा त्याच्याकडे आणि बहीण बनावं त्याची. आणि बहीण बनान, त्याला राखी बांधा, त्याला धागा बांधा, द्या त्याला ओवाळा, त्याला कर गोटा नारळ द्या. आणि ते सगळं देऊन काय करा? द्या म्हणा काहीतरी आता बहिणीला, असं काहीतरी करा, हे का नाही? बहिणीची मोठी गंमत आहे महाराज. पण आजकालच्या बहिणी मोठ्या भाग्यवान आहे, कारण या बहिणी आता गरीबाच्या राहिल्याच नाही. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत. मला तर कधी कधी त्या मुख्यमंत्र्याचं नवल वाटतं. त्यांनी आपल्या डोक्याला हे साडी चोळीचं लफडच ठेवलं नाही मला. खरं की नाही? 1,500 मिळतात त्यांना, त्या बिचारे त्याच्यात रमून जातात. आपल्याला त्या भावाला म्हणती पण नाही मला साडी घे का चोळी घे. लाडक्या बहिणी पण मोठ्याच्या असल्यामुळे जरा भीती वाटते. धन्य आहे महाराज. तुम्ही म्हणाल महाराज आमचं 1,500वर काय डोळा आहे तुमचा? आमचा काही डोळा नाही, पण तुमचं त्या 1,500ने सत्कर्म घडत नाही याचं वाईट वाटतं. नाही तर खरंच तुम्हाला सटवायची शपथ आहे. सांगा बरं, कोणत्या माऊलीने आत्तापर्यंत जेवढे 1,500 रुपये तुम्हाला मिळत गेले आत्तापर्यंत, कोणत्या माऊलीने दिंडी जेव घातली त्या पैशाने? जर हात वर करा. मला माहिती कोणीच नाही घातली. नाही महाराज, असो जाऊ द्या. परंतु बहीण बनून गेली आणि त्या ठिकाणी बळीला काय केलंय? मागितलं महाराज. काय? हा द्वारपाल तुझा देऊन टाक. बळी हसायला लागले महाराज. आणि भगवान परमात्म्याला देखील आनंद झालेला आहे. चला पुढे, आपली वेळ या ठिकाणी संपलेली. खरं तर द्वितीय तृतीय स्कंद आज आपण पूर्ण करून थोडंसं पुढं जायचं होतं, पण जाऊ द्या. थोडंसं 10-5 मिनटं जर घ्यायचे म्हटले तर अजून 5 मिनटं आहेत, है का नाही? पण एकदा संकीर्तन झालं पाहिजे महाराज, है का नाही? एकदा जागेवर 1-2 मिनटं जागेवर उभं राहिलं तर बरं होईल. उद्याचे दिवस तर कथा आहे, खरं आहे का नाही? 2 मिनटं फक्त जागेवर उभं राहायचं, आपल्याला आनंद घ्यायचा आहे. गोपाला भज मुरली मनोहर
आनंद भगवंताच्या भजनात येतो कशातच नाहीये. आणि वैकुंठवासी कैलासवासी साहेबराव चांगदेवराव पाटील जगताप यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने असलेली ही भागवत चर्चा, भागवत कथा आणि खऱ्या अर्थाने त्यांची आठवण, त्यांचं स्मरण या निमित्ताने होतंय. झालं उद्याचे दिवस कथा आहे. खरं आज कृष्ण जन्म आपण करून घ्यायला पाहिजे, आहे की नाही? उद्या सकाळ म्हणजे उद्या सकाळी नाही, पण उद्या कथेच्या आरंभीच सुरुवातीलाच उद्या येताना अगदी सुंठ वडे वगैरे घेऊन या. आरतीचं ताट प्रत्येकाने घेऊन या. आपण सुरुवातीलाच उद्या कृष्ण जन्मानेच आपण सुरुवात करू, आहे की नाही? आज थोडंसं प्रल्हादजींचं 5 मिनिटात. आता प्रल्हादजींचं चरित्र तर सर्वांना ज्ञात आहे, कारण आपल्या इथे नरसिंहाचं काय आहे, पवित्र असं मंदिर आहे. नरसिंहाचा अवतार कसा, जशी जशी संकल्पना मनामध्ये आली हिरण्यकश्यपूच्या, त्या पद्धतीने आकार घेतला देवाने. असं आहे ते. भागवताचा विस्तार करणारे अनेक महात्मे आहेत महाराज, ते खूप गोड वर्णन करतात. का देवाने असं रूप घेतलं? राजा परीक्षितीने शुकब्रह्माने विचारलं की भगवंताने असा विचित्र अवतार का घेतला, की जेव्हा अवतार मुंडकं जर बघावं तर सिंहाचं आहे, आणि शरीर बाकीचं सगळं मानवाचं आहे, फक्त नख बाकी मात्र कोणाचे आहेत, सिंहाचे आहेत. काय कारण आहे याचं? त्यावेळेस महाराज शुक ब्रह्मराजा परीक्षितीला सांगतात, ही सृष्टीच मुळात अशी आहे, जसं जसं आपण ज्या पद्धतीचा संकल्प आपला राहतो त्या पद्धतीने आपण प्रकृती काय करत असते, आपल्या भोवती वातावरण तयार करत असते. हिरण्यकश्यपू विचार करत होता, जर कधी मला मारायचंच ठरलं, ज्यावेळेस तपश्चर्येला निघून गेले त्यावेळेस गर्भवती होती कयाधू. आणि ती गर्भवती असताना कथाभाग तुम्हाला माहिती, इंद्राचा मुलगा जयंत त्याने पळून चालवलं होतं, मध्ये नारदाने सोडवलं, आश्रमात नेलं. 7 महिन्याचा तो आतमध्ये प्रल्हादजी होते. गर्भावर परिणाम झाला, आणि परिणाम झाल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला, गर्भावर झाला. नारायण नारायण नामाचा खऱ्या अर्थाने त्याच ठिकाणी काय झाला, उपदेश झाला. आणि तो उपदेश झाल्यानंतर मग पुढे प्रल्हादजींचं प्रागट्य झालं. पण हिरण्यकश्यपू तपश्चर्येलाच होते. ब्रह्मदेवाकडनं वर मागितला, मग शस्त्राने नको, अस्त्राने नको, दिवसा नको, रात्री नको, प्राण्याकडून नको, मानवाकडून नको, अनेक प्रकारचे वर मागून घेतले. घरात नको, बाहेर नको, आणि पृथ्वीत याच्यात बी नको कुठं. शेवटी महाराज त्यांच्यासाठी स्वतंत्र या 12 महिन्यातल्या कोणत्याही महिन्यात नको म्हणून देवाला काय बनवावं लागला, अधिक मास बनावं लागला. बरोबर आहे की नाही? स्वतंत्र महिना तयार करावा लागला. म्हणून नरसिंह जयंती किती वर्षांनी येते? तशी दरवर्षी राहते, पण खरं जर पाहायला गेलं तर अधिक मासामध्ये असो. आणि तो महिना तयार केला. शेवटी तशी परिस्थिती तयार झाली. आणि भगवान परमात्मा ज्यावेळेस प्रगट झाले, कसे प्रगट झाले, ज्यावेळेस चंडामार्काने एवढे प्रयत्न करून देखील प्रल्हादजींचं नारायण नारायण भजन सुटलं नाही महाराज. कितीतरी प्रयोग केले, कडेलोट केला, विषप्रयोग केला, सर्पदंश करून पाहिलं, सगळं करून पाहिलं, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी अग्नीने जाळल्या जात नाही, पाण्यात बुडवल्या जात नाही, वारा त्याला उडवून नेऊ शकत नाही. नैनम छंदती शस्त्राणी नैनम दहती पावकहा नैचैनम क्लेद्याम त्यापो न शोषयती मरुतहा. शेवटी म्हणे हा भगवत अंश आहे, कसा जळणार? मग होलिका पुढं आली, म्हटली घाबरू नका, मी भल्या भल्यांना आत्तापर्यंत काय केलंय, जाळलंय. हा काय कशामध्ये घेऊन बसली महाराज होलिका, पण स्वतः भस्म झाली, पण प्रल्हादाला मात्र भस्म करू शकली नाही. शेवटी नाईलाज झाला. चिडला हिरण्यकश्यपू, विचारतोय, ज्याचं भजन तू करतोय, नारायण नारायण सारखं गातोय, सारखा टाहो फोडतोय, कुठं राहतो तरी कुठे नाही राहत हे विचारा. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. अरे प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो राहतोय, कुठं नाही राहत. या खांबामध्ये आहे का? हो, मग या खांबात सुद्धा तोय, त्याच्याशिवाय खांब तयार झाला का? लात मारली महाराज आणि भगवान नरसिंहाचं प्रागट्य झालं. बोलिये नरसिंह भगवान की जय. हिरण्यकश्यपूचा उद्धार केलेला आहे आणि प्रल्हादजींनी त्यांचा राग शांत केलेला आहे. देव किती कृपाळू, किती कनवाळू, किती दयाळू महाराज. या भागवतामध्ये इतकी स्तुती आलेली आहे, अनेक प्रकारच्या स्तुती महाराज. उद्धवाने केलेली स्तुती असेल, विदुर काकांनी केलेली स्तुती असेल, विदुरजी ज्यावेळेस मैत्रेय ऋषींचा त्यांचा संवाद चाललेला आहे, तो संवाद तर फार गोड आहे. कपिल देवहूती संवाद तो सुद्धा फार गोड आहे. अरे मुलाने आईला उपदेश करावा, बापाला उपदेश करावा. खरं तर पतीला म्हटली होती कर्दमांना की मला उपदेश करा, देवहूती. कर्दमजी म्हटले नाही. अरे जो पोटी आलाय ना
हा 9 मुलींच्या पाठीवर झालाय म्हटले. तो काय साधा आहे का? अरे तो साक्षात भगवान आहे. बोलिये कपिल भगवान की जय. आणि कपिल देवहूतीचा तो संवाद आहे. बघू उद्या वेळ मिळाला तर. आज मात्र आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आरतीसाठी सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. एकदा जोरात बोला राधे राधे. श्री भागवत भगवान